आम्ही खूप मध्यमवर्गीय कुटुंबातून लहान गावांमधून शिक्षण घेऊन आल्यानंतर अशा प्रकारच्या एलिट सर्व्हिसमध्ये आपण जाऊ शकू की नाही ही एक भीती कुठेतरी नंतर निर्माण झाली. तर जसं 10वीच्या परीक्षेत मी बोर्डात आली तर खूप यशस्वी झालं असं तेव्हा एक फिलिंग होती. IAS ची परीक्षा झाली, भारतामध्ये मुलीत पहिली आली तर यश मिळालं असं. पण जसं जसं वय वाढतं, तुमचा अनुभव वाढतो, मला वाटतं यश अपयश ह्या कल्पनाच हळूहळू निघून जातात. की जेव्हा मुंबई मेट्रो 3 सारखं भूमिगत प्रकल्प आपण करतो जो लोकांना दिसणारच नाहीये खाली काय चाललंय ते, पण आपण वरची जागा मात्र ऑक्युपाय करणार आहे, त्यांच्या घराजवळ काम करणार आहे, तिथे आवाज करणार आहे, तिथे थोडीशी मेस करून टाकणार आहे. तर अशा वेळेला जमिनीच्या खाली काय काम चाललंय आणि आम्ही नेमकं काय करतोय हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, तरच मला लोकांचा सपोर्ट मिळेल, अन्यथा मिळणार नाही. गमतीनं एक म्हण सांगितली जाते की जे न देखे रवी ते देखे कवी आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी. तर त्याचा प्रत्यय मला आज खऱ्या अर्थी घेता येतोय. नमस्कार रसिक हो. मनडेवी तनघाच्या सीझन 3च्या एका नव्या भागात, किंबहुना आजच्या भाषेत सांगायचं किंवा आजच्या भागाचा विशेष सांगायचं तर गतिमान भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्यक्तीची ओळख करून देण्यासाठी एक गोष्टच जास्त बोलकी आहे. 5वीतली ही कन्यका खरं तर मधल्या सुट्टीत एक पुस्तक राहिलं म्हणून घरी आली होती आणि घरी आल्यावर अचानक पाऊस कोसळायला लागला. इतका धुवाधार की छत्रीचा काहीही उपयोग होणार नव्हता. आई सांगत होती, अगं जाऊ नकोस जाऊ नकोस, पण छे, शाळा तेवढीच महत्वाची म्हणून भिजत शाळेत गेली. शिक्षणाची ओढ इतक्या लहानपणापासून त्यांच्या आत जणू काही मुरत गेलेली. ज्ञानाचा हा ओलावा कदाचित म्हणूनच झिरपत गेला आणि हेच तेजपुंज नक्षत्र पुढे प्रशासकीय सेवेत सुद्धा लखलखलं. स्वतःच्या जीवनाचा प्रवास मांडताना कुसुमाग्रजांच्याच शब्दात सांगतं झालं की तो प्रवास सुंदर होता आधार गतीला धरती, तो प्रवास सुंदर होता आधार गतीला धरती, तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती. त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेत असताना खरोखरच आपल्यालाही तितकंच आश्वस्त करणारं हे नाव म्हणजेच मेट्रो वुमन अश्विनी भिडे. चला त्यांच्याशी गप्पा मारूया. अश्विनी ताई नमस्कार. नमस्कार. अतिशय आनंद होतोय की तुम्ही मनडेवी तनघाच्या या भागात सहभागी झाला आहात. मलाही खूप आनंद होतोय अनेका तुला भेटताना. येस. खरं तर तुमचा प्रवास इतका व्यापक आहे, हा सगळा एवढ्या वेळात मांडला जाईल की मला खरंच माहीत नाही, पण त्या सगळ्याची पाळंमुळं जिथनं आपण सुरुवात केली त्या ज्ञानापासून आहेत. तर ही ज्ञानाची ओढ इतक्या लहान वयात कशी काय झिरपली तुमच्यात? तुमचं बालपण मला ऐकायला आवडेल. खरं तर मला जी लहानपणची आठवण आहे ती माझे बाबा नेहमी पुस्तकं वाचायचे आणि गोष्टी सांगायचे आणि घरामध्ये नेहमीच अगदी बालवाङ्मय आमच्याकडे खूप असायचं. आणि ज्या काही पुसटच्या माझ्या सांगलीतल्या कोल्हापुरामधल्या अगदी लहानपणीच्या आठवणी आहेत, बालपणीच्या जेव्हा शाळेला जायलाही अजून सुरुवात केली नव्हती, ती सगळी वाचनाची आणि पुस्तकांच्याच आठवणी आहेत. आणि त्याच्यामुळे असेल मला वाटतं की आईवडिलांनी जी काही वाचनाची गोडी लावली त्याच्यातून मला असं वाटतं ज्ञानोपासनेची सुद्धा एका दृष्टीने एक दृष्टी त्यांनी दिली असं म्हणायला हरकत नाही. आणि लहान गावांमध्ये जरी बालपण गेलं तरी शाळा एवढ्या चांगल्या होत्या आणि शाळांमध्ये अभ्यासासाठी किंवा नवीन नवीन ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्याकरता जे काही तुम्हाला मिळवायला पाहिजे त्यासाठी प्रोत्साहन देणारी शिक्षक मंडळी होती. त्यामुळे घरातून सुद्धा आणि शाळांमधून सुद्धा एक खरं तर अभ्यासाची गोडी किंवा नवीन पुस्तकं वाचणे, नवीन गोष्टी जाणून घेणे
याची थोडीशी गोडी लागली असं मला वाटतं. वा. आणि त्याच्यामुळं ती शिक्षणाची आवड म्हणा किंवा ज्ञानोपासनेची आवड ही थोडीशी झिरपत गेली असं म्हणायला हरकत नाही. खरंय. नाही, आणि ती इतक्या सुंदर पद्धतीने आज आम्हाला फलद्रूप होताना दिसतेय. पण त्यामागे एक महत्वाचा उल्लेख तुम्ही केलात की लहान गावांमध्ये खरं तर तुमचं शिक्षण झालं. वेगवेगळ्या गावात जेव्हा तुमच्या वडिलांची बदली आणि गावं बदलतात, शाळा बदलतात, ही खरं तर अस्थिर असणारी गोष्ट आहे. पण त्यात सुद्धा ही स्थिरता तुमच्या कुटुंबियांनी आणि पुढे तुम्ही कशी काय जपून ठेवलीत हा एक भाग. आणि त्याला जोडून विचारावं असं वाटतं की आज शहरात वाढणं किंवा शिक्षण घेणं याचं फॅड असताना गावाने तुम्हाला काय दिलं? मला असं वाटतं तेव्हा आपली कुटुंबाची जी रचना होती आणि एकंदरच ज्या पद्धतीने आपण वाढायचो, म्हणजे मी सगळीकडे आम्ही कराडमध्ये होतो, त्याच्यानंतर मी तासगावला होते, जयसिंगपूरला होते. ह्या सगळीकडं आमची जी घरं होती ती वाड्यांमध्ये होती. आणि असे शेजारी किंवा भरपूर मित्रमंडळी ही घराच्या जवळच, म्हणजे आणि ही घरं म्हणजे काही फार मोठी असायची नाहीत. वाड्याचं अंगण हे सगळ्याच घरांचं अंगण असायचं. कराडमध्ये तर आमचं घर होतं तिथे खूप मोठा चौसोपी वाडा होता. त्याच्यामध्ये त्या घरमालकांच्या गायी सुद्धा होत्या, एक मोठं कुत्रं होतं, भरपूर मध्ये अंगण होतं. तासगावमध्ये सुद्धा 2-3 घरं आम्ही बदलली. तर सगळीकडे आम्हाला अशा प्रकारचे वाडे किंवा शेजार हा खूप मोठा होता. त्या शेजार पाजारांमध्ये आमच्या बरोबर शिकणारी, वर्गामध्ये असणारी मुलं असायची किंवा पुढे मागे थोडीफार असणारी मुलं असायची. आणि सर्व प्रकारची, सर्व सामाजिक स्तरांमधली ही कुटुंब आसपास राहायची. आणि त्याच्यामुळं असं एकटं जगणं असं नव्हतंच. तुम्ही शाळांमध्ये सुद्धा आम्ही मिळून जायचो, शाळेतून परत येताना मिळून यायचो, उरलेल्या वेळामध्ये एकत्रित खेळायचो. त्या कुटुंबांच्या इतर शेजाऱ्यांच्या घरामध्ये पण आजपर्यंत गेलेलं असायचो. आणि त्यामुळे मला असं वाटतं हे एक आयुष्यच थोडंसं वेगळं होतं. खूप मिळून मिसळून, म्हणजे फक्त आपल्यापुरतं असं काही नसायचंच. जे काही घरात बनायचं ते शेजाऱ्यांकडे जायचं, त्यांच्याकडचं आपल्याकडे यायचं. आणि तो एक मला असं वाटतं एकमेकांमध्ये मिसळणं, एकमेकांच्या बरोबर राहणं, एकमेकांची सुखदुःख शेअर करणं, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. त्याच्यापेक्षा जर आज आपण बघितलं, मी माझ्या स्वतःच्या मुलांचंच बघते, ती ज्या पद्धतीने वाढली. सुरुवातीला राजभवनमध्येही थोडीशी सेक्लुडेड जागा होती. जरी ती खेळायला जायची संध्याकाळी, तरी सुद्धा डे टू डे पूर्ण दिवसाचा जो त्यांचा दिनक्रम असायचा त्याच्यामध्ये हा असं शेजारीचा त्याच्यामध्ये काही फार रोल होता असं नव्हतं. नंतर अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने होतं. त्यामुळं हा थोडासा फरक शहरांमध्ये आणि त्यावेळच्या या गावांमध्ये होता. आणि या सगळ्यांबरोबर वाढत असताना, एकमेकांच्या कुटुंबांमध्ये जाऊन वाढत असताना मला असं वाटतं होणारं जे सामाजिक शिक्षण आहे ते खूप जास्त आणि नकळतपणे होणारं सामाजिक शिक्षण आहे किंवा समाजाबद्दलची एक बांधिलकी आहे, आपुलकी आहे. शिवाय कशा पद्धतीने समाजाची घडण असते, मग सण ज्या पद्धतीने साजरे करणे असोत किंवा प्रत्येक गोष्ट सामूहिकरित्या करायची, हा जो एक संस्कार नकळत झालेला होता. आणि त्याच वेळेला घरामध्ये स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये एक्सेल व्हायचं किंवा तिथं आपण चांगलं करायचं, हे होणारे संस्कार, या दोन्हीचा कुठेतरी खूप सुंदर असा एक सूर त्याचे दोन्हीचे मिसळले असं मला वाटतं. आणि ते तशीच परिस्थिती, म्हणजे माझ्याबरोबर शिकणाऱ्या अनेक मैत्रिणींची सुद्धा त्यावेळेला तशी असायची. हा फायदा होता किंवा ते वेगळेपण त्या लहानपणामध्ये होतं. आणि त्याचा विशेषतः जेव्हा मी प्रशासकीय सेवेमध्ये आले तर तिथं तुम्हाला तो एक जी सामाजिक घडण असायला पाहिजे. मुळातच तुमचे समाजाचे प्रश्न समजून घेताना असेल किंवा प्रशासनाची घडी समजून घेताना असेल, समाज कशा पद्धतीने वागतो, कसा बदलतो, समाज जीवन कसं असतं, त्याची जर तुम्हाला एक अशा प्रकारे ओळख झालेली असली, म्हणजे अभ्यासक म्हणून नाही पण एक निरीक्षक म्हणून किंवा त्यातला एक भाग म्हणून, तर त्याचा खूप फायदा तुमच्या म्हणजे व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये सुद्धा झाला असं मला वाटतं. क्या बात आहे. तुम्ही इतकं छान सांगत होतात. मला असं वाटतं की संस्कारांचा चौसोपी वाडा, चिरेबंदी वाडा आपोआप मनात बांधला गेलाय. पण या सगळ्यात तुम्ही आता जो उल्लेख केलाय, आपण वैयक्तिक गोष्टी जाणून घेऊच, पण जर उल्लेख झाला तर त्याच्यावरूनच पुढच्या प्रश्नावर येते की ग्रामीण मानसिकता आणि शहरी मानसिकता अशा 2 भिन्न मानसिकता असतात असं बऱ्याचदा सांगितलं जातं. तुमचं निरीक्षण काय, आणि आज या सगळ्या सेवेत रुजू होतं काम करत असताना ते कसं उपयोगी पडतं? थोडा फरक हा राहतो. जरी मानवी स्वभावाचा जो मूलभूत धागा असतो तो दोन्हीकडे सुद्धा समान असतो, पण तरी सुद्धा वातावरणाचा परिणाम त्या सगळ्यावरती होत असतो. ग्रामीण वातावरणात, कारण मी
वाढले ती सगळी अगदी खूप मध्यम आकाराची शहरं होती. त्याला पूर्ण ग्रामीण भाग असं म्हणता येणार नाही. परंतु नंतर नोकरी करत असताना ग्रामविकास विभागामध्ये काम करत असताना किंवा माझं आजोळ जे होतं, दरवर्षी सुट्टीमध्ये आम्ही जायचो, ते तर लहान खेडं होतं. त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने ग्रामीण भागाचा किंवा खेड्यांचा सुद्धा एक मला अनुभव मिळाला आणि शहरामध्ये तर वाढलो किंवा नोकरीच्या निमित्ताने आलो त्याच्यामुळे पण. मूळ मानवी स्वभावाचा धागा जरी समान असला तरी सुद्धा वातावरणाने खूप फरक पडतो. ग्रामीण भागामध्ये किंवा मी आता ज्या माझ्या आजोळच्या गावामध्ये वाढत होते तिथेही बघितलं, एकीकडं तो एक मोकळेपणा, जो नैसर्गिक मोकळेपणा आहे, निसर्गाशी जवळीक आहे, माणसांमधले एकमेकांचे संबंध अतिशय नैसर्गिक, अतिशय मोकळे ढाकळे, त्याच्यामध्ये कृत्रिमता कुठं नाही, अशा प्रकारचं. कारण आम्ही लहानपणी त्या गावामध्ये राहत असताना कुणाच्याही घरी अगदी सहजपणे कुठल्याही वेळेला जाऊ शकायचो. हे सगळं त्याच्यामध्ये असतं. पण त्याच वेळेला मला असं वाटतं की एक संकुचितपणा पण असतो. कारण नेमक्या विकासाच्या ज्या दिशा आहेत त्या किती रुंदावू शकतात, त्या कक्षा किती रुंदावू शकतात, याची जाणीव नसणं आणि त्याच्यामुळं आहे त्याच्यामध्ये एक म्हणतो की आपण आहे त्याच्यातच समाधान मानणं आणि ह्याच्यामुळं येणारी एक मला वाटतं ज्याला एक मर्यादा म्हणू किंवा एक पुढं जाण्यासाठीचं एक हे नसणं, बळ नसणं, असं थोडंसं ग्रामीण मनोवृत्तीमध्ये आपल्याला दिसतं. शहरामध्ये मात्र सतत नवीन काहीतरी शोधण्याचा ध्यास असतो. ते करण्यासाठीची सगळी परिस्थिती सुद्धा तिथे असते. तशा प्रकारच्या संस्थांचं जाळं असतं. शिक्षणाच्या स्वरूपामध्ये खूप फरक असतो. पण त्याचबरोबर मानवी नातेसंबंधांमधली कृत्रिमता पण येते. कारण शहरी जीवन इतकं वेगवान असतं, इतकं धावावं लागतं की त्याच्यामध्ये तुम्हाला तो एक ग्रामीण भागातला जी निखळ अशा प्रकारची मैत्री म्हणा किंवा निखळ अशा प्रकारचे मानवी संबंध आहेत ते कदाचित नसतात. पण दोन्हीचेही आपापले काही चांगुलपणा आहे, काही मर्यादा आहे आणि या दोन्ही आणि शेवटी ते ग्रामीण भाग काय किंवा शहर हा एक पूर्ण मानवी विकासातले वेगवेगळे टप्पे आहेत आणि ते टप्पे असे समकालीन पण आहेत. म्हणजे त्याच काळामध्ये गावं पण असणार आहेत आणि शहरं पण असणार आहेत. गावांकडून शहराकडे आणि शहरांकडून गावाकडे अशा प्रकारचा प्रवासी सुद्धा किंवा त्यामधलं एक्सचेंज सुद्धा राहणार आहे आणि त्यामुळे त्या दोन्हीचं त्याचं स्वरूप समजून घेणं हे सुद्धा प्रशासनामध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. ग्रामीण भागामधली लोकांची मनोवृत्ती कशी असेल, तिथल्या समाजाची धारणा कशी असेल, शहरामध्ये ते कशा वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतील, हे सगळं समजून त्या विषयाकडे बघणं किंवा प्रशासनाकडे बघणं हे पण आवश्यक असतं. आणि त्याची पण मला कुठेतरी हे जी एक जाणीव होती ती माझ्या लहानपणामधल्या या नैसर्गिक म्हणजे आजोळी जाणं, ते गावांमध्ये जाणं, स्वतः राहणं, मध्यम अशा शहरांमध्ये जाणं आणि काही निमित्ताने म्हणजे मी तासगावला किंवा जयसिंगपूरला असताना आम्हाला काही कुठल्या स्पर्धेच्या निमित्ताने म्हणा, मग सांगली किंवा कोल्हापूर सारख्या थोड्या मोठ्या शहरांमध्ये आम्ही जायचो, त्याच्याकडे थोडं वेगळ्या नजरेने बघायचो. तर या सगळ्याचे संस्कार किंवा ह्याच्यातले अनुभव हे खूप कामी आले असं वाटतं. एखादा अनुभव सांगता येईल? तुम्ही ग्रामविकासचा उल्लेख केलाय तर त्या मंत्रालयाचा विचार करत असताना एखादा अविस्मरणीय अनुभव असू शकतो की जो मातीसारखा रुजून राहतो आपल्या मनात किंवा ते संस्कार जपून ठेवतो? असा एक विशिष्ट प्रसंग नाही, पण मला मी जेव्हा सिंधुदुर्गला CEO जिल्हा परिषद म्हणून होते आणि त्यानंतर एकदम विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये मी CEO जिल्हा दोन्ही ठिकाणी मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मी भरपूर फिरले त्या निमित्ताने. त्याच्या खेडोपाड्यांमध्ये गावागावांमध्ये गेले आणि शासकीय योजना असतील त्या राबवण्याकरता किंवा जिल्हा परिषदेच्या ज्या सगळ्या म्हणजे आमची ग्रामविकास केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शाळा असतील त्या बघण्याच्या निमित्ताने मी या दोन्ही गावांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये मी फिरायचे आणि तिथलं जे एक ग्रामीण जीवन होतं किंवा तिथल्या ज्या पद्धती होत्या त्याचे खूप चांगले वेगळ्या प्रकारचे अनुभव किंवा संस्कार माझ्यावरती झाले. सिंधुदुर्ग हे कोकणातला जिल्हा आणि कोकणामध्ये सगळीकडे खूप शिस्त असते प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यांचा एक वेगळा स्वभावातला खोचकपणाही असतो. पण त्याच वेळेला ग्रामविकासाचं खरं हे बघायचं असेल तर आपल्याला कोकणामध्ये जावं लागतं. कशी स्वतंत्रपणे ही गावं स्वतःच्या ह्याच्यावरती काम करतात. तर एक छोटासा प्रसंग मला सांगायला हरकत नाही. त्यावेळेला नुकतीच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अशा नावाची एक योजना आलेली होती आणि त्या योजनेमध्ये अपेक्षित असं होतं की प्रत्येक ग्रामपंचायतींनी स्वतःच ही कामं करायची आणि म्हणजे जिल्हा परिषदेकडून त्यांना, कारण तुम्ही स्वतंत्र आहात, त्याच्यामध्ये कल्पना अशी होती
ही गावातली जी एक सर्व लोकांची एक पूर्ण समिती असते, त्यांनीच त्याच्यावर निर्णय घ्यायचे, त्यांनीच कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करायचा, त्यांनीच कामाचा ढाचा ठरवायचा आणि त्यांनीच ते काम करून घ्यायचं. दुसरा कुठलाही महाराष्ट्रातला जिल्हा किंवा गाव असतं तर लोकांना खूप आनंद झाला असता की आता आम्हाला थेट पैसे केंद्र शासनाकडनं आमच्या मध्ये येणार आणि आता आम्ही पाहिजे तसे ते खर्च करू शकणार. पण सिंधुदुर्गमधल्या ज्या ज्या गावात मी ह्या योजनेची माहिती द्यायला जायचे त्यावेळेला तिथले म्हणायचे, अरे पण आम्ही हे आमच्यावर एवढी जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू, आमच्यावरती कुठले आरोप तरी होणार नाही, आमच्याकडून काही चुका तरी होणार नाही, मग तुम्ही आम्हाला काही मदत कराल का? म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण ह्याचा काहीतरी गैरवापर करून हे पैसे आपल्याला कसे जास्तीत जास्त मिळतील अशा प्रकारची कुठलीही धारणा तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी नव्हती. किंबहुना ही आपल्यावर फार मोठी जबाबदारी शासनाने टाकली आहे आणि ती आपण पार पाडू शकू की नाही आणि त्याला प्रशासन आम्हाला काही एखादा चांगला इंजिनियर मदतीला देईल की नाही. आम्ही त्यांना म्हणायचो तुम्ही गावातलाच एखादा जो इंजिनियर झालेली व्यक्ती आहे त्यांना, पण हे आम्ही कसं करणार, हे आम्ही नियमांचं पालन नीट करू शकू ना, आम्हाला त्याचं. तर हा एक अनुभव मला तिथला खूप वेगळा होता. विदर्भामध्ये जेव्हा मी गेले तेव्हा तिथले प्रत्येक गावामधली धारणा, तिथल्या समजुती, तिथल्या प्रशासनाबद्दलच्या कल्पना या पूर्ण वेगळ्या होत्या. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला असं व्हायचं की तिथे खूप सारं नागपूर सेंट्रिक होतं. म्हणजे गावांमध्ये कोणी अधिकारी किंवा अगदी शिक्षक असतील तिथे कोणी राहायला त्यांची इच्छा नसायची, प्रत्येकाला नागपूरला परत यायचं. कोकणामध्ये ते मात्र पूर्ण वेगळं होतं. आणि मग काही वेळेला असं व्हायचं की माझ्याकडे तक्रारी यायच्या की ग्रामीण भागामध्ये शिक्षक जातात, थोड्या वेळ थांबतात आणि संध्याकाळी लगेच बस पकडून त्यांना परत यायचं असतं कारण तिथे शिकवायला कोणी नसतं. पण मी खूप ठिकाणी फिरले, काही ठिकाणी मला तसं आढळलंही. परंतु काही एक गावं अशी होती की जिथे मला तर प्रत्यक्षामध्ये थेट रस्ता सुद्धा नव्हता. चालत मी एका विशिष्ट ठिकाणी गाडी थांबवून मी गेले आणि मला असं वाटलं 5-5:30 वाजले होते की आता इथे डेफिनेटली शाळा बंद असणार आहे, शिक्षक नसणार आहे, कारण उशीर झालेला होता. पण प्रत्यक्ष बघितलं तर ती एकशिक्षकी शाळा होती आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला सुद्धा ते शिक्षक शिकवत होते. क्या बात आहे. आणि म्हणजे हे अनुभव प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे असतात, नियमांना अपवाद असतात, काही ठिकाणी नियमही वेगळे असतात, काही ठिकाणच्या धारणा आणि काम करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. या सगळ्याचे असे अनेक खूप म्हणजे अनुभवांचं एक शिदोरी म्हणता येईल तशी बरोबर आतापर्यंत साठवत आलेली आहे. वा, इतकं छान वाटलं. आम्ही फक्त महाराष्ट्रातली गावं नकाशावर बघत असतो ताई, पण तुम्ही त्यांच्या मनापर्यंत पोहोचताय आणि एक वेगळ्या अनुभवांचा नकाशा आमच्यासाठी तुम्ही खुला केलात. आज हा सगळा पट उलगडत असताना स्वाभाविकपणे मनात कुठेतरी पुन्हा पुन्हा प्रश्न येत राहतो की या सगळ्यातनं तुम्ही स्वतःचा विकास कसा बघत गेलात, प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचंय हा निर्णय कसा काय तुमच्यापर्यंत पोहोचला? प्रशासकीय सेवा हा विषय खरं तर त्यावेळेला नाविन्यपूर्ण होता, नवीन होता, कारण त्याच्याबद्दल खूप पुसटचं ऐकलेलं होतं आणि कसं त्याच्यामध्ये प्रवेश करायचा ह्याची काही फारशी माहिती नव्हती. आणि तेव्हा याबद्दल अगदी शहरांमध्ये सुद्धा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यांच्याकडून ही परीक्षा कशी घेतली जाते याची फारशी माहिती असायची नाही. आणि ठराविक काही कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू यासारखी नियतकालिका असायची ज्याच्यामधून यांची माहिती यायची असायची. परंतु थोड्या सेमी अर्बन मुफसिल एरियामध्ये राहिलेल्या मुलांना तर ह्याच्याबद्दल फारशी काही माहिती असायची नाही. पण माझ्या सुदैवाने माझे काही नातेवाईक या मंत्रालयामध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्याकडून मला या सर्व्हिसची माहिती मिळाली. आणि एक म्हणजे खरं तर विशेष काही त्याचं ज्ञान नसताना सुद्धा एक वेगळं आव्हान म्हणून की वेगळं काहीतरी आहे आणि कदाचित मला तेव्हा जाणवलं नसेल, परंतु माझा जो पिंड होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने समाजासाठी काही करणं म्हणा किंवा प्रशासनामध्ये जाऊन एक ज्याला आपण एका विशिष्ट क्षेत्रात नाही परंतु अनेक क्षेत्रांचं मिश्रण ज्याच्यामध्ये झालेलं आहे असं एक मल्टीडिसिप्लिनेरियन अशा प्रकारचं एक क्षेत्र आहे. आणि कदाचित माझं जी कौशल्य असतील ती त्याच्यासाठीच होती, ती त्यावेळेला मला समजलं नाही. परंतु कुठंतरी वाटलं की एक चाकोरीमधून न जाता आपल्याला या क्षेत्रामध्ये हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे अशा ह्यांनी थोड्याशा अपुऱ्या माहितीच्या आधारावरच मी म्हणेन, पण मी त्या क्षेत्रामध्ये उडी घेतली. आणि जसजसं मला त्याच्याबद्दल माहिती मिळायला लागली, इतर काही अधिकाऱ्यांची माहिती मिळायला लागली, तसं माझ्या लक्षात आलं की माझा काही हा निर्णय चुकलेला नाही. ती वाट कठीण आहे कारण ज्या बॅकग्राऊंडमधून आपण आलोय त्याच्यामध्ये, कारण कितीही झालं तरी ही एक एलिट सर्व्हिस मानली जायची. त्याच्यामध्ये येणारी व्यक्ती विद्यार्थी हे म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड पण त्यांचं खूप स्ट्रॉंग असायचं. आम्ही खूप मध्यमवर्गीय कुटुंबातून लहान गावांमधून शिक्षण घेऊन आल्यानंतर अशा
प्रकारच्या एलिट सर्व्हिसमध्ये आपण जाऊ शकू की नाही, ही एक भीती कुठेतरी नंतर निर्माण झाली. पण जेव्हा निर्णय घेतला तेव्हा त्याची माहिती नसल्यामुळे तो निर्णय घेतला गेला. बरोबर. पण इच्छा असते तिथे मार्ग दिसतो. त्याप्रमाणे जसजसं त्याच्याबद्दल माहिती घ्यायला लागली तसतसे खूप मार्गदर्शक मिळत गेले. आणि सुदैवाने मी ज्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झाले त्याच्या आधीच्या 2-3 वर्षामध्ये ग्रामीण भागातून इतरही अनेक मुलं पुढे येऊन ती खूप चांगल्या पद्धतीने त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायला लागली. आता भूषण गगराणी सर होते, जे कोल्हापूर सारख्या तसं तुलनेने लहान असलेल्या शहरांमधून त्यांनी परीक्षेमध्ये खूप उत्तम कामगिरी त्यावेळेला केलेली होती. विकास खारगे ते तर अजूनही लहान गावामधून आले होते, इचलकरंजी मधले होते. माझ्या आधीच्या बॅचमध्ये ते उत्तीर्ण झाले. तर अशी उदाहरणं आसपास दिसायला लागली आणि त्याच्यामुळे मग ह्याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि आपण ही परीक्षा पास होऊ याच्याबद्दल एक खात्री निर्माण झाली. पण मग स्वतःला डेव्हलप कसं करत गेलात? कारण त्याच्यात काहीतरी बदल तर निश्चित आपल्यात करावा लागतो, हे सगळं शिवधनुष्य पेलायचं असेल तर. बदल हा 2 प्रकारे येतो. एक म्हणजे परीक्षेची अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती, त्याच्यामुळे होणारे बदल, आणि एकदा सर्व्हिसमध्ये आल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारचं काम करता, ज्या प्रकारच्या लोकांच्या संपर्कात येता, त्याच्यातून होणारे बदल, हे दोन्ही प्रकारचे बदल. आणि ते बदल अजूनपर्यंत म्हणजे होतच असतात. कारण नवनवीन अनुभव रोजच वेगळे वेगळे येत असतात, वेगवेगळं शिकायला मिळत असतं. मी तशी शाळेमध्ये एक चांगली विद्यार्थिनी होते, अभ्यासाची खूप आवडीने अभ्यास करण्याची सवय होती आणि अभ्यासाची खरंच म्हणजे मला पुस्तकं वाचायला किंवा नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायला, अगदी त्यावेळेला पेपर वाचायला सुद्धा, म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये आमच्या 3-4 घरं असतात की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स यायचा. तो मुंबईतून यायचा आणि तो नेहमी संध्याकाळी उशिरा यायचा. पण तो वाचायला आणि त्यातले प्रत्येक अगदी रविवारची पुरवणी, बाल पुरवणी, हे सगळं वाचायला खूप आवडायचं. जे काही मिळेल ते वाचायचं, अशी हे होती. लहान गावांमध्ये ज्या काही आमच्या लायब्ररीज होत्या तिथेही जाऊन बालवाङ्मय असेल किंवा नंतर इतर पुस्तकं सुद्धा वाचायची सवय होती. वाचनाने मला असं वाटतं की एक तुमच्याकडे एका ठिकाणी बैठक ठेवून खूप काळ काम करण्याची एक सवय वाचनामुळे लागते. म्हणजे एका रात्रीतच तुम्ही जर एखादं पुस्तक संपवत असाल तर तुम्हाला त्याच्यासाठीची जी टेनॅसिटी आहे, त्याच्यासाठीचा जो एक पेशन्स आहे, तो ऑलरेडी डेव्हलप झालेला असतो. शाळांमध्ये मी सुरुवातीला थोडंसं बिचकत का होईना परंतु वक्तृत्व स्पर्धांमध्ये, निबंध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. शाळेतले शिक्षकही त्याच्यासाठी एनकरेज करायचे. त्याच्यामुळे थोडी लिहायची, म्हणजे आपण परीक्षेसाठी म्हणून जे लिहितो त्याच्या व्यतिरिक्त स्वतंत्रपणे एखाद्या विषयावरती लिहिण्याची, व्यक्त करण्याची ती एक सवय झाली. माझ्या आईला स्वतःला लिहायची आवड होती. ती खूप साधं पण तिच्या ह्याच्यामध्ये लिहायची. ती पण अनेक वेळेला स्वतः हे करायला एनकरेज करायची. तर मला असं वाटतं या UPSCच्या परीक्षेच्या साठी जे काही करायला लागतं ते तुम्हाला खूप वेगळा अभ्यास मग करावा लागत नाही. जर ह्या सगळे संस्कार तुमच्यावरती असतील तर मग आपोआपच त्याची एक बैठक तयार होत जाते. आणि अभ्यासामध्ये सिन्सिअर असाल आणि तुम्ही तुमचे सगळ्या पूर्ण शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण याच्यामध्ये जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल तर तुमची एक वैचारिक बैठक सुद्धा तयार होत जाते. तशा पद्धतीने तुम्ही तयार करता. मग प्रश्न असतो की UPSCच्या परीक्षेचा अगदी फोकस्ड किंवा स्पेसिफिक अभ्यास. मग त्यासाठी मात्र तुम्हाला थोडेसे प्रयत्न करावे लागतात की कोणते विषय निवडायचे, ते विषय आपल्याला ठरवावे लागतात. जनरल स्टडीज जे असतं त्याच्यामध्ये सगळ्याच विषयांचं एक सार सामावलेलं असतं. त्यामुळे जे अभ्यासाचे नसलेले विषय, जसं मी आर्ट्सची स्टुडंट होते त्यामुळे सायन्स माझं 10वी पर्यंतच झालेलं होतं, सायन्स किंवा मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स. पण त्याच्या पुढं UPSCच्या परीक्षेमध्ये ही पुढचं हे थोडंसं अपेक्षित असतं. त्यामुळे मग त्याची पुन्हा नव्याने त्याचं वाचन करणं, ते समजून घेणं, स्टॅटिस्टिक्स नव्याने शिकून घेणं, कारण ते त्याच्यामध्ये लागतं. वृत्तपत्र वाचायची सवय जरी असली तरी तेवढी पुरेशी नव्हती. मग अजून नियतकालिकं, इतर इंग्रजी वृत्तपत्र, बातम्या ऐकण्याची सवय लावून घेणं, त्यातला नेमका फोकस कशावर आहे तो करणं, अभ्यासाला एक शिस्त लावून घेणं, जे काही वाचतात त्याचं एक कंपार्टमेंटलायझेशन करणं, प्रॉबेबल प्रश्न कुठले असतील हे डोक्यामध्ये ठेवून त्याची उत्तरं किंवा त्याची मांडणी तुम्ही कशी करणार आहे हे मनामध्ये करणं, काही नोट्स काढणं, काही नोट्स न काढताही आपल्या डोळ्यासमोर त्याच्या प्रकारचं स्ट्रक्चर तयार करणं, हे असं तुम्हाला करत जावं लागतं. याच्यामध्ये एकच पुस्तक वाचलं आणि लगेच त्याची उत्तरं तयार मिळतात असं नसतं. या वेगवेगळ्या सोर्सेसमधनं तुम्हाला माहिती घ्यावी लागते
आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं उत्तर देणार, कारण प्रश्न सुद्धा असे सरळ नसतात. त्यामुळं त्या प्रश्नातलं सार समजून आपल्याला जे माहिती आहे त्याची चांगली मांडणी करण्याची सवय लावावी लागते. आणि हे सगळं मग जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली UPSCची तयारी करता त्यावेळेला ते करता. पण इफ यू आर जनरली अ सिन्सिअर अँड गुड स्टुडंट्स आणि तुम्हाला ह्या सगळ्याच्या सवयी असतील तर मग अभ्यास करणं हे फारसं त्रासाचं वाटत नाही, उलट खूप मजा येते. कारण तुम्ही खूप नवीन गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये भर टाकत असता. आणि ही UPSCची अभ्यास करण्याची जी प्रोसेस आहे तीच एक प्रकारे तुमचा लाईफ चेंजिंग असते. कारण तुम्हाला खूप तुमची पर्सनॅलिटी ती बदलते. काही जण त्याच्यामध्ये यशस्वी जरी झाले नाही तरी सुद्धा ती वेगळी माणसं असतात. हा एक भाग आहे. आणि मग नंतरच्या काळामध्ये तुम्हाला प्रशासनात आल्यावर पण पुन्हा तयारी करावी लागते. कारण आतापर्यंत शिकलंय आणि परीक्षा देणं हा एक भाग आहे आणि प्रत्यक्ष ऑफिसमध्ये येऊन वेगळ्या परिस्थितीनं हँडल करणं आणि त्याचे निर्णय घेणं. आणि ही प्रक्रिया काही एका दिवसात होत नाही. ती तुम्हाला पहिल्या पोस्टिंगमध्ये तुम्ही थोडीफार काहीतरी पूर्वतयारी करून अकॅडमीमध्ये जे प्रशिक्षण दिलेलं असतं, जे आम्ही केस स्टडीज अभ्यासलेले असतात त्याच्यातून तुम्ही जाता. पण प्रत्येक दिवस हा नवीन शिकण्याचा असतो. आणि आजही म्हणजे 27-28 वर्षांची सेवा झाल्यानंतर सुद्धा असेच अनेक नवीन अनुभव येतात आणि असं वाटतं की आज आपण अजून काहीतरी नवीन शिकलो. तर ही प्रक्रिया मला असं वाटतं चालूच राहते. आणि त्याच्यासाठी तुम्ही फक्त यू शुड कीप युअर माइंड ओपन. आणि जे काही तुम्हाला त्या ओपन माइंडने जेव्हा तुम्ही प्रत्येक अनुभवाकडे बघता तेव्हा तुम्हाला खूप शिकायला मिळतं. आणि ते मी हळूहळू शिकते. सुरुवातीला सेवेमध्ये आल्यानंतर पण तुम्ही रिजिड असता, तुमची मतं तुम्ही ठाम मांडून आलेली असतात आणि मग तुमचे खूप कॉन्फ्लिक्ट्स होतात. मग हळूहळू लक्षात येतं की असं नाहीये. हे सगळेच घटक, सगळेच स्टेक होल्डर आपापल्या परीने बरोबर असतात आणि तुम्हाला तुमचाच एक मुद्दा धरून ठेवून चालत नाही. सगळ्यांचा ऐकून त्यातनं मार्ग काढावा लागतो. आणि मग हळूहळू तो माइंड असं ते ओपन होत जातं. तुम्हाला बरंचसं अनलर्निंग करावं लागतं. खूप शिकल्यामुळं पण तुम्हाला असं वाटतं की नाही मला सगळं येतं. मग ते अनलर्निंग करावं लागतं. आणि मग मला असं वाटतं एक तुमच्या कामामध्ये एक सहजता किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया खूप नॅचरल होऊन जाते. क्या बात आहे ताई, तुम्ही इतक्या सुंदर सगळा प्रवाह म्हणता. अक्षरशः गमतीनं एक म्हण सांगितली जाते की जे न देखे रवी ते देखे कवी आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी. तर त्याचा प्रत्यय मला आज खऱ्या अर्थी घेता येतोय. एक अत्यंत महत्वाचा शब्द तुम्ही मगाशी वापरलात किंवा ती टर्म सातत्याने वापरावी लागते, विच इज निर्णय घेणे. तर आम्हा सर्वसामान्यांसाठी अगदी छोटे छोटे बारके निर्णय असतात पण तेच खूप व्यापक तुम्हा सगळ्यांसाठी होतात. तर निर्णय घ्यायचा नाही, ठाम भूमिका घ्यायची नाही, ह्याचे अनेक पदर असतात. कशी असते ही अख्खी प्रक्रिया आणि मंथन कसं असतं त्यामागचं? प्रशासनामध्ये निर्णय हे 2-3 प्रकारचे असतात. त्यातले एक काही निर्णय असतात की ते खूप रुटीन असतात. म्हणजे त्याचे नियम अगदी ठरलेले असतात आणि नियमाप्रमाणे त्याच्या फाईल्स येतात आणि त्याच्यामध्ये इतकी क्लॅरिटी असते की त्याच्यात काही वेगळं माइंड ॲप्लिकेशनची गरज नसते. पण ते निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ तुमच्या ऑफिसमध्ये दरवर्षी ठराविक एम्प्लॉईजना एक कन्फर्मेशन द्यावं लागतं. आता ही एक प्रोसेस आहे, ती गरजेची आहे, पण त्याच्यामध्ये काही वेगळं ॲप्लिकेशन ऑफ माइंड नसतं. अशा ज्या प्रक्रिया असतात त्या फक्त वेळच्या वेळी होतील की नाही एवढं बघण्याचं काम प्रशासक म्हणून किंवा त्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून तुमचं असतं. आणि त्या रुटीनली होणाऱ्या परंतु नियमित तिथे कोणी कोणाची अडवणूक करू नये एवढं बघण्याचं काम असतं. तेवढ्यापुरताच तो निर्णय मर्यादित असतो. काही निर्णय असतात ते नियमित घ्यावे लागणारे परंतु थोडेसे कॉम्प्लेक्स असतात, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स असतात आणि प्रत्येक वेळेला आणि नियमही थोडेसे कॉम्प्लेक्स असतात. त्यावेळेला तुम्हाला बघावं लागतं की हे सगळ्या ह्याच्यामध्ये बसतंय का, कुठे जर त्याच्यात अपवाद काही असेल तर तो अपवाद आपण का करतोय. आणि ते करत असताना ह्या सगळ्याचा ढाचा ठरलेला असतो कुठल्या लेवलला. कारण अनेक वेळेला प्रशासनामध्ये नियम खूप काटेकोरपणे बनवले जातात, कारण ह्याच्यामध्ये सगळ्याची अकाउंटेबिलिटी असते आणि भविष्यात त्याची कोणीतरी त्या निर्णयाची स्क्रुटिनी करणार असतं. आणि त्याच्यामुळं प्रत्येक पातळी ठरलेली असते. आमच्या ऑफिसची रचना सुद्धा ही हायरार्किकल असते आणि कुणी प्रपोज करायचं, मग त्याच्यावर कुणी आपले कमेंट्स करायचे, फायनली निर्णय कुणी घ्यायचा, या सगळ्याचे हे ठरलेले असतात. निर्णय कॉम्प्लेक्स असले तरी स्ट्रक्चर असतं त्या निर्णयाला. तो एका व्यक्तीने असा ॲडहॉक पद्धतीने घेतलेला निर्णय नसतो. पण त्यावेळेला तुम्हाला चर्चा करावी लागते. कधी कधी निर्णय असे असतात की तुम्ही एकदम कोणी फाईलवरती डायरेक्ट आणत नाही. पहिल्यांदा सांगितलं जातं की ही दरवर्षीची प्रथा आहे, असं करायचंय, परंतु याच्यामध्ये ह्या अडचणी आहेत, तर आपण ह्या कसा निर्णय घ्यायचा. आणि हे सगळं ठरून त्याच्यानंतर मग एकदा त्याची फायनॅलिटी आली की त्याप्रमाणे फाईलवरती ते घेतलं जातं. हा दुसरा प्रकार असतो निर्णयाचा. त्याच्यातही प्रक्रिया सेट असते परंतु विचारमंथन थोडं जास्त करावं लागतं.
आणि काही निर्णय असे असतात की जे अचानक येतात, जे एखादी गोष्ट म्हणजे आता लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन असेल किंवा अचानक काहीतरी नवीन प्रोजेक्ट येतो किंवा एखादी नवीन घटना घडते किंवा एखादी नवीन आता उदाहरण द्यायचं झालं तर G20ला आपण भरपूर कार्यक्रम सगळ्या भारतामध्ये केले. ही काही नियमित योजना नाही. ते यावर्षी केंद्र शासनाने जो काही आपला जागतिक स्तरावरचा कार्यक्रम होता त्या अनुषंगाने. तर अशा वेळेला तुम्हाला त्यावेळच्या परिस्थितीनुसार लगेचच त्याचे नियमावली बनवावी लागते. तर ह्या गोष्टी असतात. किंवा पॅन्डेमिक होतं, कोविड होता, जो कोणीही अपेक्षित केलेला नव्हता. म्हणजे महानगरपालिकांसारख्या किंवा आरोग्य विभागासारख्या यंत्रणांना छोट्या प्रमाणावरचे एपिडेमिक हाताळण्यासाठीची यंत्रणा त्यांच्याकडे आहे. परंतु जेव्हा ते पॅन्डेमिक होतं त्यावेळेला ते कसं करावं ह्याच्यासाठी कुठे गाईडलाईन्स नसतात. म्हणजे असे प्रसंग येतात त्यावेळेला तुम्हाला नव्याने गाईडलाईन्स पण करावे लागतात, नियमही करावे लागतात. काही वेळेला त्या नियम बनण्याची वाट पाहण्याच्या आधीच तुम्हाला प्रत्यक्ष ॲक्शन घ्यावी लागते. तर असे हे निर्णयांचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यावेळेला डिपेंडिंग ऑन विच पोझिशन यू आर ॲट तुम्हाला त्या निर्णयाची जबाबदारी घ्यावी लागते. आता उदाहरण द्यायचं झालं तर मी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातही काम केलं, MMRDA, आणि त्या यंत्रणेमध्ये अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स केले. परंतु त्या यंत्रणेमध्ये जेव्हा मी गेले त्यावेळेला ह्या प्रकल्प कसे करावेत, काय करावेत ह्या सगळ्याची एक धाटणी ठरलेली होती. त्याचं स्ट्रक्चर तिथे तयार होतं, कुठल्या लेव्हलला टेंडर काढायची, अप्रुव्हल कोणी करायचं, एक्झिक्युटिव्ह कोणी, हे सगळं ठरलेलं होतं. त्यामुळे तो एक बेस मला होता. परंतु प्रकल्प अशा प्रकारचे MMRDAने प्रत्यक्षमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेले नव्हते. त्यामुळे ग्राउंड वरच्या ज्या सिच्युएशन्स होत्या त्या प्रत्येकासाठी नवीन होत्या. आणि त्यावेळेला त्या बाबतीमध्ये मात्र आम्हाला खूप ऑन द स्पॉट निर्णय घ्यावे लागले आणि घेतलेल्या निर्णयांचं नियमामध्ये किंवा पॉलिसीमध्ये रूपांतर करावं लागलं. त्यानंतर जेव्हा मी MMRC मध्ये आले, ही तर पूर्ण नवीनच कंपनी होती. म्हणजे कंपनी स्थापन करण्यापासून त्याचे सगळे नियम बनवण्याची कामं मी आणि माझी जी सुरुवातीची टीम होती त्यांना करावी लागली. इथल्या कामाचं स्वरूप वेगळं होतं. कितीतरी गोष्टी अशा होत्या की ज्या पहिल्यांदा मी करत होतो. म्हणजे पूर्ण भारतामध्ये संपूर्ण भूमिगत असलेला इतका मोठा प्रकल्प किंवा इतकं मोठं टेंडर आम्ही पहिल्यांदाच हाताळत होतो. त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक असे नवीन आव्हानं आली आणि मग त्या आव्हानांना तोंड देत असताना असलेल्या स्ट्रक्चर, तिथे काम करणारे लोक ह्यांच्याशी सल्ला मसलत करणं हे जितकं गरजेचं होतं तेवढं स्वतः धाडसाने निर्णय घेणं आणि त्याची जबाबदारी स्वतः स्वीकारणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं होतं. म्हणजे कधी कधी ती कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते, डिसिजन मेकिंग प्रोसेस ही कलेक्टिव्ह असते. बहुतेक वेळेला शासनामध्ये त्याचा ढाचा ठरलेला असतो. पण असे कितीतरी गोष्टी असतात की जिथे तुम्हाला स्वतःला त्या निर्णयाची जबाबदारी घ्यावी लागते आणि ते निर्णय घेताना डगमगून चालत नाही. ते निर्णय घेताना ते घ्यावे लागतात, ते निभावावे लागतात आणि ते निर्णय योग्य आहेत. म्हणजे पोस्टेरिटीनी पुढे त्याचे कधी त्याचं विश्लेषण केलं तर ते निर्णय योग्य आहेत हे दिसलं पाहिजे. इतक्या योग्य रीतीने ते निर्णय घ्यावे लागतात. तर ही प्रशासनातली आव्हानं असतात. ग्रेट. तुम्ही महत्वाचा मुद्दा मानला की एक तर निडर असणं आणि पुन्हा निर्णय निभावून सिद्ध करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण ही जबाबदारी पेलणं काही सोपं नाही, कारण प्रेशर हा भाग सतत तुमच्या समोर येत असतो. मग ते कामाचं असेल, वरिष्ठांचं असेल, समाजाचं असेल, सर्वांगाने. तर हे प्रेशर हँडलिंग एक प्रकारे स्ट्रेस मॅनेजमेंटच आहे. तर तुम्ही हा स्ट्रेस इतक्या ग्रेसफुली कसा काय मॅनेज करता? हे मला वाटतं हे अनुभवातून आलेलं शहाणपण आहे. हे काही मी नेहमीच असा इतक्या सहजपणे स्ट्रेस मॅनेज नाही केलेला. कितीतरी वेळा मी खूप जास्त स्ट्रेस घेतलाय. त्याच्यानंतर त्याच्या रिॲक्शन्स पण म्हणजे रिॲक्टिव्ह पण झालेली आहे काही वेळेला. कित्येक वेळेला माझी सुरुवातीला एखादी गोष्ट लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी मीटिंग्समध्ये भांडणं सुद्धा झालेली आहेत किंवा काही वेळेला अनावश्यक वादावादी झालेली आहे. काही वेळेला मला स्वतःला मनस्ताप झालेला आहे. परंतु हे सगळं हा अनुभवाचा भाग असतो. ह्याच्यात कुठेही तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही. याचं काही असं स्क्रिप्ट नाही किंवा त्याचा कुठला लेसन असू शकत नाही. फक्त तुम्हाला लोक सांगू शकतात की तुम्ही तणावाच्या परिस्थितीला कसं हाताळा, पण जे प्रॅक्टिस असते ती तुम्हाला स्वतःलाच करावी लागते. आणि तुम्ही जितक्या अशा परिस्थिती हाताळाल तेवढं मला असं वाटतं त्याच्यातनं मार्ग काढण्याचं कौशल्य हे आपोआपच हे होत असतं. माझ्या पहिल्या पोस्टिंगपासून मला आठवतं, मी इचलकरंजीला SDO असताना अनेक
कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तिथे असायचे. आणि प्रत्येक प्रश्न हाताळताना मी ठरवायचे की यावेळेला आपण असं करायचं, यावेळेला खूप शांत राहायचं. पण प्रत्यक्षात तसं व्हायचं नाही. एखादा तरी असं ट्रिगर पॉईंट असायचा की जो तुम्हाला सडनली तुम्ही केलेल्या सगळ्या ह्याच्यावरती पाणी फिरवून जायचं. पण त्याच्यातूनच लर्निंग झालं. आधीच्या परिस्थितीपेक्षा तुम्ही पुढची परिस्थिती कशी जास्त चांगली हाताळली. अनेक वेळेला काय असतं, तुम्हाला स्वतःला कळत नाही तुम्ही ती चांगल्या पद्धतीने हाताळली का वाईट पद्धतीने हाताळली, तुम्ही स्वतःचे. पण कधी तुमचे पियर्स असतात, तुमचे वरिष्ठ असतात, ते तुम्हाला सांगतात आणि ते म्हणतात की नाही, यू हँडल्ड इट व्हेरी वेल. आणि तो जो फीडबॅक असतो ना, तो खूप महत्त्वाचा असतो. कारण आपल्याला स्वतःला कॉन्फिडन्स नसतो की आपण ते खरंच केलं की नाही. मला आठवतं देशभक्त रत्नाप्पा कुंभार साहेब होते इचलकरंजीमध्ये, आणि ही वॉज अ ग्रेट लीडर. आणि ते त्यांचं निधन झालं आणि त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. आणि त्यामुळं त्यांच्या त्या अंतिम विधीच्या वेळेला तिथे इचलकरंजीमध्ये अक्षरशः महासागर लुटलेलं होता. मी तिथे SDO होते, 27 वय होतं माझं. आणि अचानक सगळं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री सगळे लोक तिथे आले आणि गर्दी एवढी होती की त्या गर्दीचं व्यवस्थापन पोलिसांच्या मदतीने करणं. आणि अनेक वेळेला खूप गोंधळ होतात, हे असतात. पण अशा वेळेला केवळ माझ्या ऑफिसमधल्या काही लोकांच्या मदतीने मी त्यावेळेला ते जे मला सुचलं, जे मला, कारण माझ्यासाठी हा पहिला प्रसंग होता आणि एक लॉजिक लावून मी ते चांगल्या पद्धतीने हाताळलं. तर हे हाताळलं हे मला त्यावेळेला वाटलं नाही. मला असं वाटलं की मला अजून बेटर करता आलं असतं. पण नंतर माझे कलेक्टर, माझ्या शेजारच्या जिल्ह्याचे कलेक्टर हे तिथे आले होते आणि त्यांनी इतकं मनापासून कौतुक केलं की नाही, तुम्ही खूप चांगलं हे हाताळलं. तर अशा प्रकारचा फीडबॅक सुद्धा तुम्हाला खूप शिकवून देणार असतो आणि त्यातून मग तुमचे स्वतःचे आडाखे तयार होत असतात. आणि मग नंतर असं होतं की एकतर तुम्हाला साधारण अशा प्रकारची परिस्थिती आपण जर पूर्वी हाताळली असेल तर आता काय होणार आहे याची कल्पना येते. खूप सातत्याने अशा गोष्टी हाताळल्यानंतर स्वतःच्याच मनामध्ये एक प्रकारची शांतता येते की आपण एक स्टेप कुठे स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे, कुठे हे ओलांडता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं जे सुरुवातीला आमच्याकडेही त्याचं प्रशिक्षण नसतं, ते म्हणजे दुसऱ्यांचं ऐकून घेणं. खूप वेळेला ऐकून जर घेतलं, अनेक लोकांना बोलू दिलं, तर मला असं वाटतं तिथेच खूपशी परिस्थिती शांत होते. ग्रेट. पण सुरुवातीला हे व्हायचं नाही. नंतर आता असं आहे की तुम्ही आणि काही वेळेला मग काही गोष्टी अँटिसिपेट करून थोडी पूर्वतयारी पण करावी लागते. म्हणजे आता हा प्रसंग आहे, तर ह्याच्यामध्ये ह्या अडचणी निर्माण होऊ शकतात, तर मग त्याची पूर्वतयारी काय करायची. मग कोणा सिनियर लिडर्सशी कुठल्या बोलून ठेवायचं का, कुठले गट येणार आहेत त्यांच्याशी काही हे करून ठेवायचं का, या सगळ्याची पूर्वतयारी करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. ऐन वेळेला गोष्टीला तोंड न देता हे येतं. आणि मग स्वतःचे काही, आता जसं योग, मी प्राणायाम करते, त्याच्यामुळे येणारं मला माझे प्राणायामाच्या गुरु आहेत सुनीती लिमे, त्यांच्याकडून खूप साऱ्या ट्रिक्स अजून मिळतात. आणि ह्याच्यातून मनाची शांतता कशी ठेवायची, अनावश्यक स्वतःचे विचार दुसऱ्यांवरती न लादता परिस्थिती बघून आपण त्याला कसं तोंड द्यायचं, ह्याचं एक मला असं वाटतं हळूहळू हे प्रशिक्षण होत राहतं. आणि त्याच्यातून आता स्ट्रेस मॅनेजमेंट ही खूप चांगल्या पद्धतीने होते असं मला वाटतं. आणि जर स्ट्रेस नसेल तर तुमची निर्णय प्रक्रिया पण खूप सोपी होते. स्ट्रेसमध्ये निर्णय घेतला तर तुम्हाला लक्षात येतं की तुमची बॉडी लँग्वेज बदलते, तुम्ही खूप घाईने निर्णय घेता. त्यामुळं अनेक वेळेला खूप तणाव असेल तर घाईने निर्णय न घेता त्याला थोडा काळ जाऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग यू अप्रोच दॅट थिंग, प्रॉबेबली यू सी इट इन अ डिफरंट लाईट. तर हे मी थोडंसं माझ्यासाठी ठेवलं आहे. त्याच्यामुळे म्हणून वरिष्ठ तुमचे म्हणतात असं तुम्ही सांगता का की थंड होऊ दे मग खा. येस. प्रशासनामधली ही खूप आवडीची हे आहे, थीम आहे. वा. ताई, प्राणायामाचा उल्लेख केला तर तुम्ही फिटनेस सुद्धा उत्तम सांभाळता, कारण मानसिक शारीरिक दोन्ही दृष्ट्या तंदुरुस्त असल्याशिवाय एवढा व्याप सांभाळणं शक्य नाही. तर काय तुम्ही झुंबा करता असंही आम्ही ऐकलंय. फिटनेस हा तसं लहानपणापासून त्याची फिटनेस म्हणून त्याच्याकडे बघत नव्हतो, पण मला खेळायची खूप आवड होती. मैदानी खेळ खेळायचे, बाकी अगदी कबड्डी, खो खो, ॲथलेटिक्स ह्याच्यामध्ये शाळेत असताना होतं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मात्र खेळाचं प्रमाण कमी झालं. आणि त्याच्यानंतर माझ्या लग्नानंतर म्हणजे सतीश माझा नवरा, ह्यांना चालण्याचे, म्हणजे त्यांचं असं असायचं की रोज काहीतरी व्यायाम हा झाला पाहिजे. तोपर्यंत माझी असा सवय नव्हती त्याची. परंतु आम्ही नागपूरमध्ये असताना रोजच चालायला जायचो, अगदी ठरवून, म्हणजे किती यायला.
आणि काही एक्सरसाइजेस घरात करायचो. त्यामुळे ही एक सवय अंगवळणी पडली. नंतर एक काळ होता, त्या काळात मी जिमलाही खूप रेग्युलरली जायचे. मला थोडा वेळ असायचा मला आणि त्यामुळं फिटनेसचं एक सवय शरीराला मनाला लागली. आणि आय एम नॉट अ व्हेरी हार्डकोर फिटनेस, परंतु जे रोजच्या ह्याच्यासाठी आवश्यक आहे तेवढं करायला लागतं. कोविड पासून असं झालं की बाहेर चालायला जाणं वगैरे सुद्धा तेवढं शक्य होत नव्हतं. म्हणजे कोविड काळात जेव्हा रस्ते रिकामे असायचे तेव्हा मी जायचो, परंतु तेवढी काही तेव्हाही मजा यायची नाही. आणि मग लक्षात आलं की घरामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. मधल्या काळामध्ये टेक्नॉलॉजी बदलली, युट्यूबवर आपल्याला इतके भरपूर काही हे ओपन झाले आणि त्यामुळे मग मी आता माझं जे फिटनेस रुटीन आहे ते मी घरातच करते. बाहेर जाण्यासाठी तेवढा वेळही, मुंबईमध्ये नुसतं जिमला बाहेर जायचं म्हणलं तरी सुद्धा तुमचा खूप वेळ जातो आणि तेवढाही नसतो. आणि ज्या कमी वेळामध्ये ह्या सगळ्याच जर आपल्याला रुटीन बसवायचं असेल तर मग मी सकाळचा 1-1.5 तासाचा वेळ हा प्राणायाम असेल किंवा हे व्यायाम घरातच करते. आणि त्याच्यामध्ये मग घरातल्या घरात कुठल्या प्रकारचे व्यायाम करू शकते, तर त्याच्यामध्ये एक झुंबा डान्स हा एक प्रकार आहे जो युट्यूबवरून मी त्याचा वापर करते. आणि दॅट चिअर्स मी अप, दॅट एनर्जायझेस मी आणि कीप्स मी फिट ॲज वेल. ग्रेट. आणि तुमची स्माईल ह्याच्यासारखं उत्तम योग नाही आमच्या सगळ्यांसाठी. तर आणि मुळात तुमचं नावच एखाद्या नक्षत्राशी जोडलेलं आहे, त्यामुळे तो मला असं वाटतं की ते हसणं एखाद्या अवकाशातल्या चंद्रमासारखं ती कोर अखंड नाही खरं. पण मला स्वतःला म्हणजे माझ्या घरातले, माझी मुलं, माझा नवरा हे म्हणतात की मी जास्त हसत नाही. ऍक्च्युअली जास्त मी ह्याच्या खाली असते, कारण ते जेवढे दंगामस्ती करतात तेवढे मी करत नाही. परंतु मला असं वाटतं की कधी कधी कॉन्शियसली पण तुम्हाला हसावं लागतं. आणि काही वेळेला डोक्यामध्ये एवढे विचार चालू असतात की यू फॉरगेट टू स्माईल. पण आय थिंक तो प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की हसरं राहणं यांनी आपल्याला स्वतःच्याच मनोवृत्तीमध्ये खूप फरक पडतो. वा. अर्थात पुन्हा एकदा मगाचपासून इतक्यांदा कोविडचा उल्लेख झालाय, तर पॅन्डेमिकमध्ये तुम्ही जे फॅब्युलसली या सगळ्या गोष्टीवरती काम केलंय, त्यात कमाल गोष्ट मला वाटली की 90-95 साधारण ग्रुप्स तुम्ही हँडल करत होतात एका वेळी. तर हे कसं शक्य झालं? आणि म्हणजे अष्टभुजा संचारल्यासारखंच आहे. नाही, ते काही तसं कोविडमध्ये सगळ्यांनीच खूप काम केलं आणि आय एम व्हेरी प्राऊड की मुंबईचं कोविड व्यवस्थापन ज्या यंत्रणेने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं, ज्याचं अगदी जागतिक पातळीवरही कौतुक झालं. त्या मुंबई महानगरपालिकेच्या टीमचा मी एक भाग होते. त्यात आमच्या आयुक्तांचं पण आणि माझ्या इतर सर्व कलिग्स ज्यांनी, विशेषतः ज्यांच्याकडे हेल्थ हा डिपार्टमेंट स्पेसिफिक होतं, त्या सगळ्यांचं खूप योगदान आहे. आणि फील्डवर काम करणारे असंख्य डॉक्टर, नर्सेस यांचं. मला जो रोल होता तो छोटा होता पण महत्त्वाचा होता. याच्यामध्ये कोविड वॉर रूम जी BMCची होती ती पूर्ण हाताळायची होती. आणि याच्यामध्ये सगळीकडून येणारी माहितीचा ओघ, कारण मुख्यतः मी जसं म्हणलं की महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला तसे एपिडेमिक्स हाताळण्याची सवय आहे, परंतु पॅन्डेमिक एवढं मोठं होतं की त्यांच्या क्षमतेच्या, कारण ती शेवटी ती यंत्रणा आहे, त्यांच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन ते काम करावं लागत होतं. आणि महापालिकेतल्या प्रत्येक घटकाला त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलं. ते फक्त हेल्थवर राहिलं नाही. मग जेव्हा इतर घटक इन्व्हॉल्व्ह होतात त्यावेळेला त्यांना हे सवयीचं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी धोरणं तयार करणं, त्यांना गायडन्स करणं, पॉलिसी सांगणं, कशा पद्धतीने कुठली ॲक्शन घ्यायची, त्याचे सिक्वेन्सेस ठरवणं, आणि हे सगळं करत असताना पॅन्डेमिक हे सतत बदलतं होतं. आणि त्यामुळे त्या प्रत्येक बदलाची नोंद घेऊन त्याचं ॲनालिटिक्स करून त्याच्यातून मग ती धोरणं आणि त्यांचं दिशादर्शन करणं, हे एक महत्त्वाचा रोल कोविड वॉर रूमकडे होता. आणि तुम्ही म्हणालात की एवढे ग्रुप्स कसे केले, कारण त्यावेळेला फिजिकली कोणी कोणाला भेटणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आम्ही, आणि फक्त महानगरपालिकेचं प्रशासन नाही, तर मुंबई शहरातले वेगवेगळ्या गट, म्हणजे बिझनेसेस, इंडस्ट्री, हॉटेल्स, त्यानंतर टेक्नॉलॉजी कंपन्या, अनेक आम्हाला CSR मधून मदत करणारे अनेक लोक, डॉक्टरांचे असंख्य ग्रुप जे BMCच्या बाहेर काम करतात, अशा सगळ्यांबरोबर मी काम केलं. आणि त्यामुळे प्रत्येकाचे मग वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप्स असायचे, कारण अदरवाईज कम्युनिकेशन वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि मग तो दिवसभर आम्हाला त्याच्यातून हे सगळं व्यवस्थापन केलं. कधी एखादी अडचण आली तर खाजगी क्षेत्रातल्या वेगवेगळ्या डॉक्टर्सचे पण आमच्याकडे ग्रुप होते. आमच्या लक्षात आलं की आपल्याकडे ॲम्ब्युलन्स कमी आहेत त्यांचं व्यवस्थापन करणं कठीण आहे. अशा वेळी मी उबरसारखा प्लॅटफॉर्म मी त्याच्याकरता वापरला. तर अशा अनेक गोष्टी होत्या. माझ्याबरोबर काम करणारे खूप सारे व्हॉलेंटियर्स होते, जे वेगवेगळ्या फील्डमधून आलेले होते, जे त्यांचं काम स्वतःचं सांभाळून हे करत होते. तर ह्या सगळ्यातनं आमचा डॅशबोर्ड तयार झाला.
आमच्याकडे खूप माहिती यायला लागली. त्या माहितीचं अॅनालिटिक्स, चांगल्या अॅनालिटिक्स कंपन्या आमच्याबरोबर काम करत होत्या व्हॉलंटरीली, त्या करायला लागल्या. त्यातून मग प्रत्येक गोष्टीचं धोरण, म्हणजे तुमचे कंटेनमेंट झोन कशा प्रकारे डील करायचे, तिथे सप्लाईज कसे करायचे, तुमच्या टेस्टिंगची पॉलिसी काय असावी, त्यानंतर क्वारंटाईन, जे कॉमन क्वारंटाईन एरियाज आम्ही केले, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या माहितीचा आणि त्याचं जे सिस्टमॅटिक व्यवस्थापन केलं, त्याचा हा परिणाम होता. त्यामुळे फील्ड टीमला पण खूप बळ मिळालं. वरिष्ठांना एक दिशादर्शनासाठी त्याचा उपयोग झाला आणि त्याचा मला स्वतःला अनेक नवीन गोष्टी नव्याने जाणून घेण्याची एक संधी मला पण मिळाली. त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव कोविड काळामध्ये राहिला आणि आता सुदैवाने आपण त्याच्यातून बाहेर आलोय, त्यामुळे त्याच्याकडे एका अलिप्त दृष्टीने आपण बघू शकतो. परंतु जेव्हा तो कालावधी होता तेव्हा मात्र प्रत्येक जणच एका स्ट्रेसमध्ये होता. बरोबर. या सगळ्यामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाचाही खूप वापर केलाय. तुम्ही अदरवाईजही सोशल प्लॅटफॉर्म्सवरती बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असता. हा विचार करत असताना एक प्रश्न पडला की ताई, एखादी गोष्ट जेव्हा आपण सोशल प्लॅटफॉर्म्सवरती देतो तर त्यावेळेला आपण त्याची अंमलबजावणी करणं हे भाग पडतं. जसं कौतुक होतं तसा रोषही ओढावला जाऊ शकतो. तर भीती नाही वाटत, किंवा हा का तुम्हाला यूज करावा असं वाटलं, दोन्ही एकत्र सांगा. मला असं वाटतं की प्रशासनाला जर खऱ्या अर्थाने लोकाभिमुख व्हायचं असेल तर ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. खरंय. आणि पारदर्शकपणे काही गोष्टी जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत मांडता तर एकतर गव्हर्नन्स जबाबदार होतो. दुसरं, लोकांकडून तुम्हाला जो फीडबॅक मिळतो त्याच्यातून तुम्ही तुमच्या गोष्टींना सुद्धा थोडं ट्यूनअप, ट्विक करू शकता, ज्या जास्त त्यांचं ॲक्सेप्टन्स वाढेल. आणि अनेक वेळेला प्रशासनामध्ये असं होतं की सुरुवातीपासून आम्हाला गोपनीयता किंवा काही गोष्टी आणि त्या काही ठिकाणी गोपनीयता ठेवण्याची गरज पण असते, परंतु जे विकासाभिमुख असे हे असतात किंवा विकास प्रकल्प असतात त्याचे मात्र लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि जसा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आला किंवा ओव्हरऑलच आता प्रशासनामध्ये माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत देण्याचा एक कल आलेला आहे. परंतु ती एका ढाच्यात असते. म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये माहिती साठी अप्लाय करता, मग त्याच्यामध्ये तुम्हाला ती द्यावी लागते, किंवा पोर्टलवरती एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये ती टाकावी लागते. परंतु ही माहिती काही ज्यांना कुणाला काही फार त्याचा असा कार्यालयीन वापर करायचा त्यांच्यासाठी ठीक आहे, परंतु सामान्य लोकांना फक्त जाणून घ्यायची एखादी गोष्ट, तर मग ते कसे घेतील? प्रत्येक जण एखाद्या पोर्टलवर जाऊन ते शोधत बसणार नाही. तर मला असं नेहमी वाटतं की प्रशासनामध्ये जे आपण करतो, जे लोकांच्यासाठी करतो, ते त्यांच्यापर्यंत सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने त्यांना सहज ऍक्सेस करता येईल अशा पद्धतीने ते सांगितलं गेलं पाहिजे. आणि ते सांगताना त्याच्यामध्ये कुठेही बोस्टिंग किंवा आपण काहीतरी फार मोठं करतोय असं न सांगता ते खूप फॅक्च्युअल पद्धती, जशी परिस्थिती आहे ती फक्त त्यांच्यापुढे ट्रान्सपरंटली मांडली पाहिजे. आणि हे जर आपण ठेवलं तर मला असं वाटतं मग त्याच्यामध्ये भीती बाळगण्याचं काही कारण नसतं. कारण तुम्ही कुठलीही गोष्ट चढवून फुलवून एक्सेसिव्ह पद्धतीने मांडत नाही, किंवा काहीतरी मला माझा मोठेपणा आम्हाला दाखवायचा आहे म्हणून त्याच्यामध्ये मांडत नाही. तर जी माहिती लोकांपर्यंत पोहोचणं हा त्यांचा हक्क आहे, ती माहिती आपण वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचवतो. आणि यापूर्वी मला स्वतःला एवढा कधी सोशल मीडियाचा वापर करावी लागला नव्हता. सोशल मीडिया नव्हताही, होता तेव्हाही. कारण आम्ही काम करायचो, माध्यमं ती आमच्याकडून ती माहिती घ्यायची आणि ती लोकांपर्यंत पोहोचवायची. परंतु आता ते तितकं सरळ आणि लिनियर असं स्ट्रक्चर राहिलेलं नाही. माध्यमांमध्ये पण खूप वेगळे आता मोटिवेटेड एक प्रकारची माहिती देणं हाही एक प्रकार असतो. आणि दुसरं, प्रकल्पाची कॉम्प्लेक्सिटी एवढी वाढली आहे की माध्यमांचं प्रत्येकाबद्दलचं अंडरस्टँडिंग किंवा त्यांना कशात इंटरेस्ट आहे हा एक वेगळा भाग असतो. आणि लोकांपर्यंत काय जायला पाहिजे हा एक वेगळा भाग असतो. अशा वेळेला मला असं वाटलं की जेव्हा मुंबई मेट्रो 3 सारखं भूमिगत प्रकल्प आपण करतो, जो लोकांना दिसणारच नाहीये खाली काय चाललंय ते, पण आपण वरची जागा मात्र ऑक्युपाय करणार आहे, त्यांच्या घराजवळ काम करणार आहे, तिथे आवाज करणार आहे, तिथे थोडीशी मेस करून टाकणार आहे. तर अशा वेळेला जमिनीच्या खाली काय काम चाललंय आणि आम्ही नेमकं काय करतोय हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच मला लोकांचा सपोर्ट मिळेल, अन्यथा मिळणार नाही. म्हणून आम्ही याच्यावर काम करायला सुरुवात केली. मीडिया एजन्सीज आम्ही काही एंगेज केल्या, त्यांनी काम करायला सुरुवात केली. आमच्या संस्थेचं ऑफिशियल ट्विटर हँडल झालं. पण मग माझ्या लक्षात असं आलं की संस्थेच्या ट्विटर हँडलवरून जेव्हा माहिती जाते तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकारची फॉर्मल कम्युनिकेशन असतं.
आणि लोकांमध्ये ते त्याच्याबद्दल म्हणजे कोणी प्रेमाने बघेल, कोणी थोडं रागाने बघेल. आणि दुसरं असतं की बाह्य संस्था किंवा कोणीही जेव्हा ते ट्विट करतं किंवा काय करतं त्याच्यावरही आम्हाला पुष्कळ काम करावं लागतं. तुम्ही कोणालाही सोडवू शकत नाही. म्हणजे माझा दिवसातला सुरुवातीचा बराचसा वेळ हा हे PR मॅनेज करण्यामध्ये जायचा. आम्हाला सगळ्यांना त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं, कारण आपण काय लिहितो त्याच्यामध्ये कुठे चूक होता कामा नये. मग कधी कधी मला असं वाटायचं की अरे हे तर आपण करतोय, पण मग ते स्वतःच ट्विट केलं तर कदाचित मला माझ्या शब्दामध्ये माझ्या ह्यानी मांडावं लागेल. ऑफिसच्या ट्विटवरून खूप फॉर्मल पद्धतीने करावं लागतं तिथे तुम्हाला, पण स्वतः करत असताना त्याला थोडासा पर्सनल टच येऊ शकतो. आणि त्यामुळे मी ते दोन्ही आम्ही सुरू केलं. आणि त्याचा एक वैयक्तिक एखादा हेड ऑफ द ऑर्गनायझेशन ही माहिती देतो असं म्हणल्यानंतर मग लोकांना त्याच्याबद्दलचा विश्वासही वाटतो आणि कोणीतरी जबाबदारी घेते याच्या जाणीवेने त्यांचं सहकार्य वाढतं. आणि आम्ही प्रत्येक वेळेला ट्रान्सपरंट राहिलो. जिथे काही चुका झाल्या त्याही त्या पद्धतीने मांडल्या, जे काही चांगलं होतंय, जिथे डिले होतोय. तर ही एक दुधारी तलवार आहे. असं नाही की ते खूप सोपं आहे, पण प्रत्येक वेळेला गोष्टी सोप्या नसतातच आणि थोड्या अवघड गोष्टी पण तुम्हाला कराव्या लागतात, कारण टास्क पण तेवढे अवघड असतात, कठीण असतात आणि त्याची जबाबदारी घ्यावी लागते. त्यामुळं कुणीतरी तिसरीच हे व्यक्ती आपल्यासाठी करेल असं काही होत नाही. आणि त्यामुळं थोडीशी भीती असते कधी कधी, नाही असं नाही. पण तरी पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही स्वच्छ, शुद्ध आणि पारदर्शक पद्धतीने काही गोष्टी करता तेव्हा लोकही समजून घेतात. काही वेळेला त्याच्यावरती निगेटिव्ह कमेंट्स येतात, ट्रोलिंग होतं, पण त्याला तुम्ही दुर्लक्ष करू शकता. क्या बात आहे. खूप मोठी गोष्ट सांगितली ताई तुम्ही, कारण बऱ्याचदा ना प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य माणसात एक विचित्र दरी असते, कारण आमच्यापर्यंत पोहोचतच नाही हे, किंवा आम्हाला भीती वाटते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचायची. तर त्याच्यासाठी फार छान माध्यम. आणि त्यामुळे काय झालं, ट्विटरवरती मी जेवढं लिहिते तेवढे मला प्रचंड मेसेजेस येतात. म्हणजे अनेक जण ट्विटरवर कमेंट करत नाही, ते मेसेजेस पाठवतात आणि ते मी पुन्हा माझ्या टीमकडे पाठवते आणि ते त्याच्यावरती ऍक्शन घेतात, त्यांना कळवतात. काही जण मेट्रोशी संबंधित नसलेल्या अनेक विषयांवर मदत मागण्यासाठी किंवा त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून पण मेसेजेस पाठवतात. तर त्या सुद्धा आम्हाला खूप त्याचा उपयोग होतो आणि माझी टीमही ह्या सगळ्याला खूप चांगली रिस्पॉन्ड करते. मगापासून तुम्ही 2 महत्वाचे शब्द वापरता, एक तर पारदर्शकता, तुमच्या बाबतीत आणखीन 2 महत्वाची गोष्ट म्हणजे कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणा. ह्या गोष्टी ताई फक्त प्रशासकीय सेवेत नव्हे तर सर्वच ठिकाणी आजूबाजूला थोडे धुसर होत चाललेले असताना तुम्ही त्या निष्ठेने आणि सचोटीने कशा काय जपू शकता? मला असं वाटतं एक तर भाग आहे संस्कारांचा, ज्या पद्धतीचे संस्कार झाले, आणि दुसरं अनुभव. म्हणजे तुम्ही ह्या मार्गांवर चालणं अनेक वेळेला कठीणही असतं. याचं कारण आसपासच्या बऱ्याच गोष्टी ह्या खूप वेगळ्या पद्धतीने चाललेल्या असतात आणि अनेकदा तुम्ही एकला चलो रे अशा पद्धतीने तुम्हाला जावं लागतं. पण लॉंग टर्ममध्ये ते मॅटर करतं, खूप मॅटर करतं. आणि प्रशासनामध्ये थोडा प्रामाणिक, थोडं पारदर्शी आणि मग असं काही ऑप्शन नसतो. तुम्हाला एक तुमचा मार्ग निवडावा लागतो आणि त्या मार्गांवरून गेलं तर त्याचे काही तोटेही होतात, परंतु त्याचे फायदे खूप इमेन्स असतात. एक तर स्वतःचं प्रचंड समाधान आणि लोकांचा तुमच्यावरती असणारा विश्वास आणि त्याच्यामुळे तुम्ही करत असलेल्या चांगल्या गोष्टी. तर मला असं वाटतं की असे कुठे शॉर्टकट्स कुठल्या गोष्टीला नसतात आणि चांगलं मोठं ध्येय गाठायचं असेल आणि लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी तुमच्या कुठल्या ह्याच्यामध्ये करायचं असेल तर मला असं वाटतं हे सगळे गोष्टी म्हणजे कर्तव्यनिष्ठा असेल, प्रामाणिकपणा असेल, पारदर्शीपणा असेल, हे आणि त्या व्हॅल्यू माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यामुळं आणि त्या तुम्ही कुठल्याही क्षेत्रात बघा, ह्या मूल्यांवर जाणारी माणसं खऱ्या अर्थाने टिकून राहतात आणि पुढे जातात. कदाचित काही पुढे जाण्याला मर्यादा पण येऊ शकतात, नाही असं नाही, परंतु जे आहे ते तसं लखलखत्या सोन्यासारखं असतं. त्यामुळे ते तुमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल राहतं. खरं. आणि म्हणून मला त्या मार्गांवर जाणं आवडतं आणि त्याच्यात मला खूप समाधानही मिळतं. त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्या शंका किंवा हे राहत नाही. आणि त्याचे फायदे खूप माझ्या कामामध्ये तुम्ही ज्या पद्धतीचं आउटपुट देता त्याच्यामध्ये खूप झालेले आहेत. ग्रेट. म्हणजे उत्तर माझ्या अंगावर काटा आला खरं सांगते, कारण ह्या सत्यतेपर्यंत इतक्या खोलीनं आणि इतक्या विचारांनी पोहोचणं सोपं नाही. ताई तुम्ही आता अनेक गोष्टी सांगताय, त्याच्यात हा प्रामाणिकपणा आमच्या सर्वसामान्यांसमोर एका आपुलकीनं किंवा तुमच्याविषयी अधिक विश्वास वाटण्यासाठी कारणीभूत ठरला तो मेट्रोच्या निमित्ताने.
मेट्रो हा प्रकल्प जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचला, खरं तर तुम्ही म्हणाल तसं हे सारं नवीन होतं. मुंबईत ते करणं अवघड होतं असं वाटतं का, आणि त्यामागची कारणं काय आहेत? मुंबईमध्ये तसा कोणताही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करणं कठीणच असतं. कारण ह्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये लँडमास खूप कमी आहे. लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. रस्त्यांचं नेटवर्क कमी आहे आणि त्याच्यावर असणारी क्लेमंट्स किंवा त्याच्यावर त्याचा म्हणजे डिमांड करणारी लोकं खूप जास्त आहेत. आणि अशा कमी जागेमध्ये भरपूर लोकसंख्या असलेल्या ठिकाणी, आणि हे एक भारताची आर्थिक राजधानी आहे. होय. त्यामुळे ही सतत मूव्हिंग आहे. मोबिलिटी प्रचंड आहे त्याच्यामध्ये, सतत खरंय. हालचाल चालू आहे. आणि अशा ठिकाणी तुम्हाला असे मोठे-मोठे प्रकल्प करायचे, त्याची गती कुठेही कमी न होऊ देता, हे थोडंसं कठीण काम आहे. आणि मी MMRDAत मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा तर मला हे सगळं नवीन होतं. आणि त्यावेळेला असे पहिले छोटे-छोटे प्रकल्प करत, काही रस्त्यांचे प्रकल्प, मग ब्रिजेस, मग एलिव्हेटेड रोड्स, आणि मग प्रत्येकातले साधारण करण्यामधल्या ज्या अडचणी आहेत, म्हणजे जागा मिळवणं, परवानग्या मिळवणं, मग ते करत असताना योग्य कन्स्ट्रक्शन मेथडॉलॉजी अडॉप्ट करणं, त्याच्यातली सुरक्षितता, कन्स्ट्रक्शनची सुरक्षितता हे बघणं. या सगळ्या गोष्टींचा हळूहळू एकदा तुम्हाला अंदाज आला, की प्रत्येक प्रकल्पाचा एक बेसिक ढाचासुद्धा कायम म्हणजे समान राहतो. ते आल्यानंतर त्यामुळे मला खरं तर MMRDAमध्ये जेव्हा अनेक प्रकल्प पूर्ण केले, ईस्टर्न फ्रीवे असेल, 4 एलिव्हेटेड रोड असेल, मेट्रो लाईन 1 मध्ये काही पार्ट MMRDAकडे होता. तर ह्या अनेक असे आंबेडकर रोडचे फ्लायओव्हर्स असतील, तर ह्या सगळ्यातून एक कॉन्फिडन्स तर आला होता, की आपण प्रयत्न करत राहिलं आणि ते विशिष्ट एक हे फॉलो केली तर आपले प्रकल्प होतात. परंतु जेव्हा मेट्रो 3 करायची वेळ आली, त्यावेळेला मात्र ह्या प्रकल्पाचं स्वरूप हे खूपच जगडव्याळ ज्याला म्हणता येईल असं होतं. कारण एक 55-56 किलोमीटरचं टनेल मुंबईतून काढणं, 26 अंडरग्राऊंड स्टेशन करणं, ती पण मुंबई शहरामध्ये, म्हणजे सिटी, आयलंड सिटीमध्ये, गिरगाव काळबादेवीसारख्या, दादर सारख्या एरियामध्ये, कप परेड सारख्या एलिट एरियामध्ये, हे खूप कठीण काम होतं. पण विश्वास तोच होता, की आधीचे प्रकल्प पण असेच नॉन स्टार्टर होते, ते सुद्धा पूर्ण होतील असं वाटत नव्हतं, पण ते झाले. आणि ते होण्यासाठी जे काही प्रयत्न सगळ्यांनी मिळून केले, त्या प्रयत्नांना यश आलं. त्यातनं एक आता आपल्याला मार्ग तयार झाले. त्यामुळे इथेही हा होईल याची खात्री होती. आणि माझ्याबरोबर मग जी टीम झाली, त्यात पूर्वी माझ्याबरोबर काम केलेले लोक होते, काही नवीन इतर शहरांमध्ये ज्यांनी कामं केली अशा प्रकारचे ते लोक होते, अनेक एक्सपर्ट्स आले, जागतिक दर्जाचे कन्सल्टंट्स आमच्याबरोबर काम करायला लागले, अनेक मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स ज्यांचे स्वतःचे पण एक्सपर्टीज आणि एक्सपिरियन्स खूप आहे असे आले, अनेक डिझायनर्स आले, आणि मग टीम बनत गेली, आणि मग त्याच्यामधून हे काम होत गेलं. पण तुम्ही जसं सांगताय, की आता हा भुयारी मार्ग समजा आम्ही लक्षात घेत असू, तर त्याच्यावरती ज्या ज्या इमारती आहेत किंवा जी घरं आहेत, तर त्यांची सुरक्षितता तुम्ही कशी सांभाळता? काम कठीण तर आहे, याचं कारण तेच आहे की शेवटी TBM ह्याच्या खालून करायचे, तर त्याच्यामध्ये अडचणींमधले किंवा जी सुरुवातीचे जे एक हे होतं, भीती म्हणा किंवा हे काही हे होत्या, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वरच्या इमारतींची सुरक्षितता. शिवाय जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत, आणि ह्या इमारती 2 प्रकारच्या आहेत, काही हायराईज बिल्डिंग्स आहेत आणि काही जुन्या मोडकळीला आलेल्या इमारती आहेत, हेरिटेज बिल्डिंग्स आहेत. आणि आपल्याकडे अनेक नवीन प्रकल्प, त्याच्यावरच रेल्वेचे ब्रिजेस आहेत, मेट्रो लाईन्स आहेत, या सगळ्यांची सुरक्षितता महत्त्वाची. याच्यामध्ये जागतिक पातळीवर पण आता जगामध्ये अशा प्रकारे टनेल बोरिंग मशीन वापरून अनेक ठिकाणी कामं झालेली आहेत, आणि त्यामुळे त्याचा सगळ्याचं एक सेफ्टी स्टँडर्ड्स म्हणा किंवा काम करण्याची पद्धती ठरलेली आहे. वर्ल्ड टनेल असोसिएशन आहे, ते एकमेकांना एक्सपिरियन्स शेअर करत राहतात. हे सगळं जरी असलं तरी ते प्रत्यक्ष त्याचं ॲप्लिकेशन मुंबईमध्ये करताना या सुरुवातीच्या ॲप्रिहेन्शन्स होते, परंतु त्याच्यासाठी खूप सिस्टमॅटिक पद्धतीने ते काम केलं गेलं. या इमारतींचं सर्वेक्षण आधी केलं गेलं, त्याच्यामध्ये काय स्वरूपाच्या त्या इमारतींची सध्याची स्थिती काय आहे, त्याचे आम्ही 5 कॅटेगरीमध्ये त्याचं डिव्हाइड केलं. जो 4-5 हजार बिल्डिंगचा प्री कन्स्ट्रक्शन सर्व्हे केला होता, त्या प्रत्येकाचं डिटेल रेकॉर्ड तयार केलं. मग त्या बिल्डिंगची कंडिशन लक्षात घेऊन आम्ही आमची कन्स्ट्रक्शन मेथडॉलॉजी ठरवली, डिझाईन ठरवलं, या बिल्डिंग किती इम्पॅक्ट घेऊ शकतात त्याचा अंदाज केला, आणि तेवढ्या इम्पॅक्टचंच काम होईल याच्यासाठी हे बघण्यासाठी त्या बिल्डिंग्सवरती इन्स्ट्रुमेंट्स लावले थ्रूआउट आवर कन्स्ट्रक्शन, म्हणजे व्हायब्रोमीटर, टिल्ट मीटर, डिस्प्लेसमेंट मार्कर, म्हणजे त्याच्यावर किती व्हायब्रेशन ती बिल्डिंग घेऊ शकते त्याच्या काही हे ठरवून घेतल्या, वेगळ्या वेगळ्या लेवल ठरवून घेतल्या. तर असे बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये झाल्या, आणि यासाठी खूप माणसं 24/7 काम करत होती, वेगवेगळ्या एजन्सीज काम करत होत्या. याच्याशिवाय
बिल्डिंगला काही होऊ नये म्हणून ज्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आम्ही केलं, जसं हे करत असताना स्टेशन एक्सकवेशन करत असताना बिल्डिंग हे होऊ नयेत म्हणून त्यांचं स्ट्रेंथनिंग केलं काही बिल्डिंगचं, त्याला काही टेम्पररी सपोर्ट लावले. ड्युरिंग विशिष्ट कन्स्ट्रक्शनचं पीक असायचं त्यावेळेला त्या बिल्डिंगमधल्या काही बिल्डिंग तात्पुरत्या व्हेकेट केल्या, मग जवळ आणल्या, परत आणलं. अशा प्रकारचे अनेक सेफ्टीसाठीचे प्रोसिजर्स केल्या गेल्या. याच्या व्यतिरिक्त मिठी नदीच्या खालून टनेल काढायची असेल किंवा काही झोपडपट्टी वरती असताना त्याच्या खालून टनेल घ्यायची असेल तर तिथे वेगळ्या प्रिकॉशन्स घ्यावे लागल्या. बरोबर. अनेक ठिकाणी जागा मोकळ्या करून घेण्यासाठी पूर्ण वस्त्यांना हलवावं लागलं, त्यांचं रिहॅबिलिटेशन करावं लागलं, मग जागा मिळाली. मोठी मोठी मशिनरी 17 टनेल बोरिंग मशीन याच्यामध्ये काम करत होती, त्यांचं चलनवलन, त्यांना पोर्टवरून इथंपर्यंत आणणं, म्हणजे असं खूप ह्याच्यामध्ये हजारो प्रकारची चॅलेंजेस होती. त्या प्रत्येक चॅलेंजला काही ना काहीतरी इंजिनिअरिंग टर्ममध्ये उत्तरही होतं. पण या सगळ्यामध्ये लोकसहभाग, लोकांना त्याची माहिती देणं, अनेक ठिकाणी मला कंट्रोल ब्लास्टिंग करावं लागलं. म्हणजे ब्लास्टिंग करताना पण खूप स्ट्रिक्ट प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो, लोकांनाही आसपासची माहिती द्यावी लागते. बरोबर. या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये होतं. काम करणं कठीण होतं, परंतु बाय गॉड्स ग्रेस आणि सगळ्या लोकांचं सहकार्य याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने काम झालं. आणि आता आपण पूर्ण प्रकल्पाचं जवळजवळ 84% काम झालंय. टनेलिंग तर आमचं पूर्ण झालंय सगळं. ग्रेट. सगळे स्टेशन बॉक्सेस तयार झालेले आहेत. आतमधलं काम चाललंय आणि फेज 1 जी आहे, जी आम्हाला आता पुढच्या 1-3-4 महिन्यामध्ये सुरू करायची आहे, ती आमची जवळजवळ 93% काम तिथंही पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता जे खूप ज्याच्याबद्दल ॲप्रिहेन्शन्स होतं, भीती वाटत होती, असं सगळं काम आता झालंय. आता जे आतमधल्या फिनिशिंगचं काम चालू आहे आणि 8 ट्रेन्स आता आमच्या आलेल्या आहेत ऑलरेडी. पहिल्या फेजसाठी आपल्याला 9 ट्रेनची गरज आहे, त्यापैकी 8 ट्रेन झाल्यात. उरलेल्या पण आता हळूहळू दर महिन्याला आमच्याकडे येत राहतील. डेपोचं काम चालू आहे. म्हणजे हळूहळू सगळे जे धोक्याच्या घंटा होत्या ते आता हळूहळू कमी होत आल्यात आणि आता प्रत्यक्ष ॲक्च्युली आपल्याला घंटा वाजवून आपल्याला ट्रेन चालू करण्याची वेळ आता आलेली आहे. ग्रेट. एक छोटा म्हणजे कदाचित हा सगळ्यांच्या वतीनं सर्वसामान्य म्हणून प्रश्न विचारते, कारण आम्ही दररोज येऊन थेट तुमच्याशी बोलू शकत नाही, माध्यमच आमच्याशी बोलत असतात. आत्ताची जी सगळी माध्यमं आहेत, प्रसार माध्यमं, त्याच्यातनं पटकन एक असा प्रश्न उपस्थित केला जातोय की प्रकल्प तर सुरू आहेत पण ते तोट्यात आहेत. मला असं वाटतं की नफ्या तोट्याच्या पलीकडे आज मला तुमच्याकडनं खरी परिस्थिती जाणून घ्यायला जास्त योग्य वाटतं. पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट जे असतात कुठल्याही शहरामधले, ते खूप प्रॉफिटमध्ये कधीच नसतात. म्हणजे अगदी तुम्ही जगातले सगळे कुठलेही प्रोजेक्ट घेतले तरी त्याला शासनाचा कुठेतरी सबसिडी किंवा सपोर्ट हा द्यावाच लागतो. अगदी तुम्ही बस ट्रान्सपोर्ट जरी घेतलं तरी सुद्धा ते पूर्णपणे फायद्यामध्ये कधी चालू शकत नाही. याचं कारण असतं पब्लिक ट्रान्सपोर्टचं पर्पजच प्रॉफिट मिळवणं हे नसतं, तर जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळेमध्ये आणि जास्त एफिशियंटली एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणं हे असतं. कारण जर पब्लिक ट्रान्सपोर्ट नसेल तर प्रत्येकजण फक्त आपल्या वाहनानं जातील आणि त्याच्यामुळे जे काही कन्जेशन होईल आणि त्याच्यामुळे जो काही इकॉनॉमीचा लॉस होईल, कारण प्रत्येकाला वेळ लागेल. मुंबईमध्ये आपण बघतो बाय रोड जाताना आपल्याला काय परिस्थिती होती. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट, विशेषतः रेल्वेज पब्लिक ट्रान्सपोर्ट जे असतं ते तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त एफिशियंटली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं आणि त्यामुळे शहरातलं चलनवलनाचं ते महत्त्वाचं साधन होतं. जर मुंबईमध्ये लोकल ट्रेन नसती तर मुंबई हे कुठल्याही पद्धतीने भारताची फायनान्शियल कॅपिटल होऊ शकली नसती. तर हे पब्लिक ट्रान्सपोर्टचं महत्त्व आहे. त्याला चांगल्या एफिशियंटली चालवता येतं. त्याचा कदाचित तुम्हाला तिकीट दरही जास्त ठेवून तुम्हाला प्रॉफिटही कमावता येईल, परंतु तिकीट दर जास्त ठेवला तर लोक त्याचा वापर करणार नाही आणि ते पुन्हा आपल्या प्रायव्हेट ट्रान्सपोर्टकडे वळतील. त्यामुळे ही सगळी पब्लिक ट्रान्सपोर्ट का शहरामध्ये असलं पाहिजे ह्याचं हे लक्षात ठेवून त्याचे ऑप्टिमम पद्धतीने तिकीट दर ठरवले जातात. याच्यातली जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असते ती रिकवर करणं खूप कठीण असतं, परंतु ते ऑपरेशन अँड मॅनेजमेंटसाठी लागणारा जो ONM फेजसाठी लागणारा जो पैसा असतो तो त्याच्या फेअर बॉक्स रेव्हेन्यू म्हणतो आपण, ज्याला तिकिटाच्या पैशातून येणारा रेव्हेन्यू आणि नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू म्हणजे काही ॲडव्हर्टिजमेंट असेल, काही रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असेल किंवा नेमिंग राईट्स असतील, अशा इतर मार्गाने येणारा रेव्हेन्यू, या सगळ्यामधून आपण जर प्रकल्प एफिशियंटली चालवला तर ONM हे प्रॉफिटेबल होऊ शकतो. पण आणि म्हणूनच कॅपिटल एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट स्वतःची इन्व्हेस्टमेंट करतं किंवा आम्ही जसं मल्टीलॅटरल फंडिंग एजन्सीकडनं लोन घेतो, हे लोन खूप प्रॉफिटेबल टर्म, हे खूप चांगल्या टर्म्सवरती असतं
आणि पुढच्या काही वर्षांमध्ये आपण ते फेडू शकतो. हेही लक्षात घेतलं पाहिजे. मेट्रो सारखे प्रकल्प हे 100 वर्षासाठी डिझाईन केलेले असतात. बरोबर. त्यामुळं ह्याचे फायनान्शियल रिटर्न्स आणि इकॉनॉमिक रिटर्न्स ह्या 2 वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. फायनान्शियल रिटर्न्समध्ये तुम्ही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघता, तो कदाचित कमी असतो ह्याच्यामध्ये. परंतु जो इकॉनॉमिक रिटर्न आहे, म्हणजे इकॉनॉमीला काय रिटर्न मिळतात, ह्याच्यामध्ये तुमचं होणारं प्रदूषण किती कमी होतं त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं, लोकांचा वेळ किती वाचतो त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं. आणि हा जो मुंबई मेट्रो 3 हा प्रकल्प आहे, ह्याचं जवळजवळ 16 ते 17% आपलं म्हणजे EIRR ज्याला म्हणतात, इकॉनॉमिक इंटरनल रेट ऑफ रिटर्न, हा जवळजवळ 16 ते 17% जो खूप जास्त आहे. कारण ह्याचा इकॉनॉमीला होणारा, शहराला होणारा, सिटिझनला होणारा फायदा फार मोठा आहे. त्यामुळं अशा प्रकल्पांच्या बाबतीमध्ये नॉर्मल व्यवसायांसाठी जी प्रॉफिटची कॉन्सेप्ट असते ती ह्याला लावून चालत नाही. ही शहराच्या या लाईफलाईन्स असतात आणि त्या शहराच्या सगळं इकॉनॉमी, नॉट ओनली इकॉनॉमिक लाईफ बट सोशल लाईफ, सगळ्याच गोष्टी डिफाईन करतात. बरोबर. ताई, आत्ताचा सगळा भाग हा गणितीय आपण किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्ही समजावलात. आणखी एक सर्वसामान्यांचा अगदी साधा प्रश्न असतो, तोही तुम्हाला विचारायचा वाटतो. ट्रॅफिक जॅम कमी होणार का हो ताई? हा एक भाग. आणि दुसरी म्हणजे खाजगी वाहनांचं काय? ट्रॅफिक जॅम कमी होतील, पूर्णपणे होतीलच असं नाही. कारण कितीही मेट्रो केली, कितीही सबअर्बन सिस्टीम असली, उपनगरीय सेवा असली, तरी सुद्धा खाजगी वाहनाने जाणारे लोक राहतीलच. खरंय. परंतु ट्रॅफिक जॅम असो किंवा नसो, प्रत्येक व्यक्तीला ट्रॅफिक जॅम मध्ये न अडकता जाण्याची संधी मात्र मेट्रो देईल. त्यामुळे हा चॉईस तुम्हाला करायचा आहे. आणि एकच होतं की अनेक वेळेला लोक असं म्हणतात की अरे ही तर एक लाईन झाली, लाईन 2A, लाईन 7 ओपन झाली, पण काही ट्रॅफिक कमी झालं नाही. तर असं नसतं. जसं त्या 2 आता नवीन MMRDने सुरू केलं, त्याच्यावर आता 2 ते 2.5 लाख लोक रोज प्रवास करतात. म्हणजे डेफिनेटली तेवढे लोक रस्त्यावरून तरी कमी झाले किंवा लोकल ट्रेन बंद कमी झाले, म्हणजे तिथली गर्दी कमी झाली आणि रस्त्यावरची गर्दी कमी झाली. पण जेव्हा पूर्ण नेटवर्क होतं आणि ते एकमेकांना जोडलं जातं, तेव्हा तर 100% ट्रॅफिक जॅम कमी होणार. याचं कारण आहे हे सगळ्या मेट्रो कॉरिडॉर मुंबईत हे झाले, पुढच्या 1-5-6 वर्षामध्ये कम्प्लीट झाले. तर जवळजवळ आज जेवढे लोक सबअर्बन रेलनी जातात त्याच्याही पेक्षा जास्त, म्हणजे आज 80 लाख लोक जातात, तर जवळजवळ 1 कोटी लोक ॲडिशनल वाहून नेण्याची क्षमता या मेट्रो नेटवर्कमध्ये होणार आहे. आणि त्यामुळे 100% ह्याचा फायदा आपल्याला रस्त्यावरची वाहनं कमी होण्यामध्ये, आणि वाहनांची आजची संख्या कदाचित कमी नाही झाली तरी ती खूप जास्त वाढणार नाही, हे मात्र निश्चित आहे. कारण कोणालाही मुंबईमध्ये स्वतः गाडी चालवून ते पार्किंग कुठे करायची वगैरे हे नको आहे. पण आता त्यांच्याकडे पर्याय पण नाही आहेत. हे पर्याय जसजसे उपलब्ध जातील तसतसे लोक आपोआपच खाजगी गाड्यांमधून हे मेट्रोवरती शिफ्ट होणार आहेत. कारण मेट्रो हे शेवटी खूप कम्फर्टेबल आहे, एअर कंडिशन्ड आहे, ट्रान्सपरंट आहे, सेफ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एफिशियंट आहे. ग्रेट. त्यामुळं नक्कीच गर्दी कमी होणार. वा. मेट्रोने अनेक हृदय अनुभव तुमच्याकडे आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा तर आम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअपवरती तो व्हिडिओ पाहिलाच होता. पण याच्यात आणखी एक भाग मला वाटत आहे की तुम्ही प्रत्येकाशी जी नाळ जोडून ठेवली ती कमालीची आणि ती संवादी आहे. वैशिष्ट्यपूर्ण बाब मला ही वाटते की राजकीय सगळी व्यवस्था, सामान्य माणसं, कर्मचारी आणि तुमच्याबरोबरचा सगळा एफिशियंट स्टाफ, या सगळ्यांबरोबर राहत असताना खटके न उडता या सगळ्यांना जोडणं, हे कसं काय साधतं तुम्ही? त्यात मला असं वाटतं की स्वतःकडे काही फार मोठा रोल किंवा मोठेपणा न घेता प्रत्येकाला आपापला जर रोल करून दिला, कारण राजकीय नेत्यांनाही त्यांचा रोल असतो. ते एखादी भूमिका घेतात तेव्हा त्याला काही कारणं असतात. त्यामुळं, आणि तुमचा प्रशासकीय अधिकारी म्हणून एक वेगळा रोल असतो. त्यामुळं त्यांनी काही मुद्दे मांडले तर त्याच्यामध्ये वाद निर्माण न करता त्यातनं मार्ग कसा काढेल आणि त्यांचं हे करणं, ह्याची पण एक नॅक आहे, ती तुम्ही हळूहळू शिकता प्रशासनामध्ये राहून. दुसरं, तुमचा ऑफिस म्हणजे तुमची टीम, माझी जी टीम आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे कुठंही आमच्याकडे अशी खूप मोठी हायरार्की आणि वरून एखादे आदेश देणे असा प्रकार नाही आहे. इट्स अ व्हेरी इगॅलिटेरियन स्ट्रक्चर. आमच्या शेड्यूल ऑफ पॉवर एकदम क्लिअर आहेत, पॉवर डेलिगेशन झालेलं आहे, प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या स्फिअरमध्ये निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. तर मला असं वाटतं टीम बिल्डिंग, एकमेकांवर प्रचंड ट्रस्ट करणं, तुमच्या टीमवर ट्रस्ट करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि तीच अपेक्षा माझ्या हाताखाली काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांच्याकडून माझी त्यांच्या खालच्या टीम बरोबर सुद्धा तशीच असते. आणि स्वतः जर इफ यू लीड बाय एक्झाम्पल एव्हरीबडी स्टार्ट्स टू फॉलो दॅट. तिसरं असतं की तुमचे इतर समाजातल्या इतर घटकांबरोबर, म्हणजे माझ्या सुदैवाने मुंबईमध्ये आल्यापासून मेट्रोमध्ये म्हणजे कितीतरी, म्हणजे अगदी
स्वयंची टीम असेल किंवा कितीतरी म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये, वैचारिक क्षेत्रामध्ये किंवा इतर आर्टिस्टिक क्षेत्रामध्ये, इतर वेगवेगळ्या म्हणजे किंवा प्रोफेशनल अनेक ग्रुप्स असतील. या सगळ्यांमधल्या वेगवेगळ्या संस्थांशी, गटांशी माझा संबंध आला. त्यांच्याशी वेगवेगळ्या मार्गाने कनेक्ट, जिथे मला संधी मिळाली ती कनेक्ट झाले. मेट्रोबद्दलची माहिती दिली. परंतु हा एक संवाद असणं आणि प्रशासन नेमकं काय करतं हे त्यांना या वेगवेगळ्या समाज घटकांना माहिती असणं, जिथे तुम्हाला तुमची मदत त्यांना लागते प्रशासक म्हणून, ती मदत त्यांना पुढे होऊन करणं, ह्यानी सुद्धा खूप फायदा होतो. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने समाजाशी कनेक्ट राहता. सरकारी अधिकारी म्हणून खूप वेगळं अलूफ असलं पाहिजे असं मला वाटत नाही, कारण शेवटी यू आर पार्ट ऑफ द सोसायटी. आणि इतर कुठले प्रोफेशनमधले लोक ज्या पद्धतीने समाजाचा भाग असतात त्याच पद्धतीने जर तुम्ही समाजाचा भाग म्हणून वापरला तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फीडबॅक खूप चांगला मिळतो. कुठे काय घडतं हे तुम्हाला कळतं, लोकांमध्ये नेमकं काय विचार आहे ते तुम्हाला कळतं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ऍक्ट होता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा भाग आहे तो डायरेक्ट नागरिकांशी असलेला संवाद. तर ज्या ज्या सोशल प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम करते किंवा अन्यथा सुद्धा नागरिक मला येऊन भेटू शकतात त्या पोझिशनमध्ये, पण समाज माध्यमांमुळे खूप लोकांशी खूप कनेक्ट आला. कधी कोविड काळात पण ट्विटरवरती मला मेसेज लोकांच्या मदतीचे यायचे, ती मदत करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहता आणि लोकांना प्रशासनाबद्दल हे एक रिस्पॉन्सिबल आणि रिस्पॉन्सिव्ह प्रशासन आहे अशी जर भावना निर्माण झाली तर मग कधी कधी तुमच्या चुका होतात, कधी प्रकल्पाला डिले होतो, पण लोक ते निगेटिव्हली नाही घेत, ते समजून घेतात, तेही तुम्हाला समजून घेतात. खरंय. तुम्ही कलेचा उल्लेख जसा केला तर तुम्ही वेगवेगळे छंदही छान जोपासताय. तर ह्या सगळ्यातनं झेंटँगल सारखी चित्रकला असेल किंवा म्हणजे फ्रेंच शिकणं असेल, हा वेळ कसा काढता तुम्ही? हे काय आता हे अलीकडचे थोडेफार असेच असलेले छंद आहेत माझ्या. म्हणजे मी आणि काही जण तर खूप चांगल्या गोष्टी करतात, तेवढं मला जमत नाही. अनेक जण आपला व्याप सांभाळून खूप उत्तम गाणं गातात, खूप उत्तम लिहितात. माझे अनेक बॅचमेट्स आहेत जे पुस्तकं चांगली चांगली त्यांनी काढली, तेवढं तर काही मला जमत नाही. परंतु कुठेतरी थोडंसं मनाला डायव्हर्ट करणं, कारण त्याच गोष्टी करून पण तुमच्या तोचपणा येतो आणि कधी कधी तुमच्या खरंच ॲप्रिसिएशनमध्ये किंवा डिसिजन मेकिंगमध्ये एक लिथार्जी येऊन जाते. ती जर टाळायची असेल तर मला असं वाटतं दुसरे काही छंद लावून घेतले पाहिजेत. माझ्या प्राणायाम वर्ग सुरू केल्यापासून मला त्याची जाणीव झाली की आपल्याला हे कप्पे करता आले पाहिजेत आणि तुमचं जी ऑफिशियल हे संपल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या हे पण सांभाळलं पाहिजे. परंतु आता असं झालं की आता नव्याने कुठले छंद लावून घेण्या एवढा वेळही नसतो, त्यामुळं त्यातल्या त्यात स्वतःला जे काही जमतं. पूर्वी मी चित्र खूप काढायचे, माझ्या वडिलांचं चित्रकला ही खूप चांगली होती, परंतु मधल्या काळात ते सगळं सुटलं आणि त्याचं तेवढं मी लक्ष दिलं नाही, त्याचं काही खूप शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतलं नाही. परंतु आता हे झेंटँगल्स असतील किंवा अशा प्रकारचे आर्ट आहे, हे एवढं थोडंफार माझ्या मर्यादित वेळेमध्ये करणं मला जमतं आणि आय हॅव रिअलाइज की दॅट गिव्स मी लॉट ऑफ प्लेजर. आणि दुसरं म्हणजे खूप रिफ्रेश व्हायला होतं. खरं. सो दॅट इज मे बी पार्ट ऑफ द स्ट्रेस मॅनेजमेंट ऑर युअर पर्सनल लाईफ मॅनेजमेंट असं म्हणून. फ्रेंच शिकणं डिओलिंगोवरती हाही त्याचाच भाग आहे, कारण लँग्वेजेस मला आधी पण आवडायच्या. मी मराठीचं एकतर इंग्रजी मराठी या दोन्हीमध्ये माझं मी मास्टर्स केलं आहे. अकॅडमीत असताना बंगाली शिकण्याचं मी, आणि लिटरेचर विशेषतः तुम्ही जे वाचता तर तुम्हाला ओरिजिनल वाचावं असं वाटतं. बंगाली साहित्य खूप सारं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं मी वाचलं, परंतु इतक्या मनापासून लँग्वेज शिकणं शक्य होत नाही ते त्या वेळेला जर तुम्ही नसेल केलं तर. पण आता थोडंफार करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही पुस्तकं वाचता, तुमचे मित्रमैत्रिणी पुस्तकं लिहितात, पण मग एवढे सगळे जिवंत अनुभव असताना तुम्हाला पुस्तक लिहावंसं नाही वाटत? नाही, अजून तरी नाही वाटत आहे, कारण त्याच्यासाठी कदाचित ती बैठक अजून नाही आहे. त्याच्यासाठी पण तुम्हाला थोडंसं एक लिहिण्याची शिस्त किंवा तो पेशन्स असायला पाहिजे, तो माझ्यामध्ये नाही आहे. माझे एक मराठीचे प्राध्यापक सांगलीचे आहेत पुजारी सर, ते मला तेव्हाही माझ्या खूप मागे असायचं आणि आजही ते मला सतत नच करत असतात की आय शुड राईट, पण अजून काही झालं नाही. एक जण आहेत की जे तुम्हाला सांगतायत खरं तर, पण तुम्ही आमच्यापर्यंत ती गोष्ट त्यांनी पोहोचवली. पण मी अजून बघू कधी वेळ मिळेल. अर्थात डॉक्टर सतीश सरांनी आम्हाला सांगितलं होतं, तुमच्या यजमानांनी, पण त्यांची खरोखरच इच्छा आहे की, कारण इतके अनुभव आहेत तर, आणि आमचीही इच्छा आहे, कारण त्याचं दस्तऐवजीकरण होणं फार गरजेचं आहे, कारण ते अनुभव आमच्या सगळ्यांपर्यंत नुसते असं असतं की ते अनुभव खूप मुरल्यानंतर मग कधीतरी बाहेर येतात. कधीतरी भविष्यामध्ये अपेक्षा करतो की त्याला अक्षरमूल्य नक्की प्राप्त होईल.
साहित्याचा बऱ्याचदा विचार करत असताना साहित्याची विद्यार्थिनी म्हणून 2 वाक्य आम्ही कायम ऐकत आलोय की एक तर साहित्य आभासी विश्व असतं असा एक प्रवाद आहे आणि दुसरीकडे तो समाजाचा आरसा आहे असा एक प्रवाद आहे. तर आज ही सेवा म्हणून पाहत असताना तुम्ही हे साहित्य कशा पद्धतीने अनफोल्ड करताय? हे दोन्हीही विधानं खरी आहेत त्यांच्या त्यांच्या जागी. आभासी असतं आणि आरसाही असतो, किंवा कदाचित आरशात जे दिसतं ते आभासीच असतं अनेक वेळेला, कारण ते खरं वा. नसतं. परंतु त्याच्यामध्ये, कारण जो बघतो त्या व्यक्तीला आपली स्वतःची प्रतिमा वेगळी वाटत असते, पण आरशामध्ये दिसणारी किंवा आरशातली खरी वाटत असते, पण ती खरी नसते. आणि तसंच थोडंसं साहित्याचं असतं की तो खरंच समाजाचा आरसा असतो, पण त्याच्यात थोडाफार बदलही असतो. म्हणजे जसं एक्झॅक्टली आहे तसं दिसत नाही, पण शेवटी असं व्हॅक्यूममध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये साहित्य होतही नाही. म्हणजे जे सरियल वाटणाऱ्या साहित्य आहे किंवा काही वेगळं म्हणून केलेलं आहे, ते सुद्धा शेवटी त्याचे रूट्स कुठे ना कुठेतरी समाजामध्ये असतात. खरंय. आणि साहित्याच्या वाचनातून कदाचित समाज जास्त चांगला कळतो. कारण अनेक वेळेला आपण जिथे राहतो, आपण जे बघतो त्याच्यामध्ये आपण आपल्याच नजरेतून बघतो, आणि आपल्या आलेल्या अनुभवाचं 7 पडसाद ते आपल्या त्याच्याकडे बघण्याकडे त्याच्यामध्ये उमटत असतात. जेव्हा साहित्यिकाच्या नजरेतून बघतो तेव्हा साहित्यिकाची एकतर नजर ही थोडी जास्त प्रगल्भ असते, जास्त व्यापक असते, जास्त अकोमोडेटिव्ह असते. त्याला कुठलेही इमिडिएट त्याला जजमेंटल अशा प्रकारची त्याची कमेंट नसते. आणि त्यामुळे साहित्यिक जेव्हा एखादं समाजाबद्दल लिहितो त्यावेळेला त्या समाजाचं जे दर्शन साहित्यातून होतं ते आपल्याला नॉर्मल डोळ्यानं दिसत त्यापेक्षा खूप वेगळं असतं. ते एका विशिष्ट अंतरावरून झालेलं असतं, विशिष्ट कोनातून असतं, आणि त्याच्यामुळं आपली समाज रचनेची किंवा समाजाच्या एकंदरच चलनवलनाची, वागणुकीची जाणीव ही साहित्यातून जास्त चांगली होते नॉर्मल ह्याच्यापेक्षा, असं मला वाटतं. कारण साहित्यिकाचं स्वतःचं जी एक मॅच्युरिटी असते ती त्याच्यामध्ये कुठेतरी उतरलेली असते. आणि जितक्या वेगवेगळ्या साहित्यिकांचं, वेगवेगळ्या आयडिओलॉजीच्या साहित्यिकांचं तुम्ही वाचाल तेवढा समाजाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप जास्त व्यापक होतो, समंजस होतो. आणि त्याचा प्रशासनामध्ये मला स्वतःला खूप फायदा झालेला आहे, आणि तो कुणालाही होऊ शकतो असं मला वाटतं. कारण आपण जे सरधोपटपणे काही गोष्टी बघतो तेच जर तुम्ही साहित्याचा अभ्यासक असाल तर तुम्हाला त्याची थोडी लिगसी, त्याचा इतिहास, ही विशिष्ट व्यक्ती अशी का वागते, हा विशिष्ट समाज असा का वागतो, या सगळ्याच तुमचं बघण्याचा दृष्टिकोनच त्याच्याकडचा थोडासा बदलतो. आणि त्याचा इनडायरेक्टली तुम्हाला प्रशासनामध्ये खूप वापर होतो असं मला वाटतं. तुमचे आदर्श किंवा प्रेरणास्रोत कोण आहेत? असे भरपूर आहेत. कारण म्हणजे माझ्या घरात माझ्या आई पासून असेल, आता माझ्या सासूबाईंचा मला सपोर्ट आहे. म्हणजे एकच व्यक्ती असं मला म्हणता येणार नाही. प्रशासनामधले अनेक अधिकारी आहेत. माझे आजोबा होते गुरुवर्य स वि कुलकर्णी, ठाण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहेत ते शिक्षक म्हणून. त्यांचे संस्कार माझ्यावर होते. ज्यांनी मला मुलीप्रमाणेच वागवलं, आणि ते म्हणजे त्यांनी मला शिकवलं सुद्धा अनेक वेळेला. सुधीर ठाकरे म्हणून ज्यांचे माझे पहिले, ज्यांच्यासोबत मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम केलं. माझे अगदी पहिले कलेक्टर असतील मनुकुमार श्रीवास्तवपासून ते माझ्या MMRDA मधले वेगवेगळे कमिशनर, त्याच्यामध्ये रत्नाकर गायकवाड, त्यानंतर राहुल अस्थाना, UPS मदान सर, असे कितीतरी लोक आहेत. म्हणजे ते प्रशासनामधले असतील, साहित्याच्या क्षेत्रामध्ये असतील. नागपूरमध्ये आम्ही होतो तर एकीकडे सुरेश भट आणि दुसरीकडे राम शेवाळकर, या दोघांचा मला खूप सहवास लाभला. त्यांच्या घरी जाण्याची, त्यांनी आमच्याकडे येण्याची, आणि दोघांची व्यक्तिमत्व वेगळी होती. तर असं इतक्या जणांचे, आणि कधी कधी असं वाटतं की तेवढी आपली काही, म्हणजे तेव्हा त्या क्षणी योग्यता नसतानाही किंवा काही तसा संबंधही नसतानाही अशी अनेक माणसं आयुष्यामध्ये आली, आणि ज्यांनी खूप कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते शिकवून गेली किंवा त्यांनी प्रभाव टाकला कळत न कळत, असे मला वाटतं खूप सांगता येतील. माझे अनेक कलिग्स आहेत. त्यामुळे एकच असं आदर्श असं नाही मला म्हणता येणार, परंतु एक खूप सगळ्या प्रत्येकाकडूनच काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. ग्रेट. आणि त्यामुळे ते जर तुम्ही तशी हे ठेवली तर मला असं वाटतं खूप फायदा होतो. यशस्वी तर तुम्ही आहातच. आपला आजचा जो सगळ्या संकल्पनेचा भाग आहे की या सगळ्या यशाकडे पाहत असताना मागे वळून ते कशा पद्धतीने तुम्ही निहाळताय आणि ते टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? मला वाटतं यश अपयश ह्या कल्पनाच हळूहळू निघून जातात. म्हणजे तुम्ही जे मिळवलंय, आता जसं 10वीच्या परीक्षेत मी बोर्डात आली तर खूप यशस्वी झालं, असं तेव्हा एक
फिलिंग होती. IAS ची परीक्षा झाली, मग भारतामध्ये मुलीत पहिली आली, तर यश मिळालं असं. पण जसं जसं तुम्ही वय वाढतं, तुमचा अनुभव वाढतो, तसा असं काही यश किंवा आपल्या आयुष्यात हे यशस्वी आहे किंवा हे यश मिळालंय अशी काही भावना राहत नाही. ती माझ्यामध्ये तर काही राहिलेली नाही. चांगल्या गोष्टी, तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी अशाच पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो. ज्याच्यामुळे तुम्हाला एक समाधान मिळतं, ज्याच्यामुळे आनंद मिळतो, त्या गोष्टींचं प्रमाण जर आयुष्यामध्ये जास्त असेल तर कदाचित मग ते एका अर्थाने यशस्वी आहे असं म्हणायला लागेल. वा. अदरवाईज यश मग तुम्हाला किती गुण मिळाले, किती सर्टिफिकेट्स मिळाली, किती अवॉर्ड्स मिळाली, किती पैसा मिळाला, किती चांगली पोस्टिंग्स मिळाली, अशा वेगवेगळ्या मापट्यामध्ये तुम्ही ते मोजू शकता. पण त्या सगळ्याची गोळाबेरीज शेवटी अशी असते की तुम्हाला ह्या सगळ्याचबद्दल समाधान किती मिळालं वा. आणि आज अगदी छोट्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आनंदी कसे राहू शकता. आणि मला असं वाटतं हे काही एका दिवसात होत नाही, परंतु जसं तुम्ही पुढे जाता आणि ज्या गोष्टी तुम्हाला लौकिकाच्या वाटतात त्या प्रत्यक्षामध्ये नसतात आणि ज्या साध्या वाटतात ते तुम्हाला कदाचित अलौकिक असतात, असे अनुभव जेव्हा तुम्हाला येतात तेव्हा आता मला असं वाटतं की असं यश अपयश असं काही हे नाही आहे. आयुष्य चांगलं, समाधानी आणि आपल्या मनासारखं जगता येणं हेच तुमच्या ह्याचं गमक आहे. आणि ते आहे भरपूर. कदाचित आसपास असलेल्या माणसांमुळं असेल, तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघता त्याच्यामुळं असेल, तर ते त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे आनंद होतो. आणि हे असंच राहावं, म्हणजे शेवटी तुमच्या स्वभावावर आहे, तुम्ही त्याच्याकडे कसं बघता. आणि त्यामुळं स्वतःचं मन तसं ठेवणं हे शेवटपर्यंत आपल्याला जमेल की नाही हा एकच हे मनामध्ये राहतो की आपण ज्या पद्धतीने गोष्टी स्वीकारतो ती मनाची ताकद आपली कायम राहिली पाहिजे असं मला वाटतं. शेवटचे 2 प्रश्न. तर महिला म्हणून तुम्ही आज या सगळ्या क्षेत्रात वावरताय, कुटुंबाची साथ कशा पद्धतीची आहे जेणेकरून तुम्ही इतकं उत्तम उभे राहताय आणि या सेवेमध्ये काही वेगळी आव्हानं महिला म्हणून तुम्हाला काही जाणवली का? कुटुंबाची साथ हेच माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचं गमक आहे असं मला वाटतं. कारण त्याच्याशिवाय होऊ शकत नाही इतका. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला झोकून देऊन काम करावं लागतं. आणि ते झोकून देऊन तेव्हाच करतात, हातचं राखता येत नाही. ते झोकून देऊन तेव्हाच करता असतं जेव्हा कुटुंबाची खूप मनापासून साथ असते. म्हणजे त्याच्यात काहीच असं आपण काहीतरी उपकार करतोय किंवा आपण त्यांच्यासाठी काहीतरी स्पेस करतोय अशी भावना त्याच्यामध्ये असत नाही. आणि ही साथ केवळ तुमच्या जोडीदाराकडून नाही तर कुटुंबातल्या इतर सगळ्या घटकांकडून मिळण्याची गरज असते. मी त्या बाबतीत खूपच भाग्यवान आहे. म्हणजे माझे आईवडिलांपासून माझी भावंड, माझे यजमान किंवा माझ्या सासूबाई, मुलं आणि माझे सगळे नातेवाईक जे जवळचे नातेवाईक आहेत, एक्सटेंडेड फॅमिली आहे, ते प्रत्येक जणांचा सपोर्ट आणि हक्काने मी तो सपोर्ट मागू शकते. कधी कधी न मागता पण तो सपोर्ट मिळतो. त्यांचं सतत कौतुक असतं, म्हणजे किंवा त्याला एनकरेजमेंट असते प्रत्येक गोष्ट करण्याला. त्यांच्यावरती मी डिपेंडंट असते आणि त्याचा मला आणि ते मला आवडतं ती डिपेंडन्सी. तर तो एक त्यामुळे कौटुंबिक सपोर्ट शिवाय ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने काम करणं शक्यच झालं नसतं. तो मला खूप आहे आणि त्याच्याबद्दल मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते. आणि दुसरं असं आहे की महिला म्हणून आव्हानं येतातच, कारण शेवटी प्रशासनाचं क्षेत्र असेल हे तसं पुरुषांचं बाहुल्य त्याच्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये एक आहे की बऱ्याच काळापासून 33% महिला आरक्षण असल्यामुळे प्रशासनामध्ये म्हणजे काही वरिष्ठ स्तरावर तरी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला महिला दिसतात, परंतु तरीही थोडीशी पुरुष प्रधानता या क्षेत्रामध्ये आहे. संख्याबळ जसं वाढेल कारण हे आता होऊन 95 पासून साधारण पुढे हे झालेलं आहे. अजून जशी संख्या वाढेल तसं स्वरूप बदलेल. आता अजून राजकारणामध्ये सुद्धा जर तेवढ्याच प्रमाणामध्ये महिला आल्या तर कदाचित अजून धोरणांमध्ये फरक पडेल. प्रशासनामध्ये काही क्षेत्र अशी असतात की तिथे त्या क्षेत्रात पण महिलांची संख्या कमी असते. आता जसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचे फील्ड आहे, ते ओव्हरऑल पण बाहेरही बघितलं तर महिलांची संख्या कमी असते. पण तरी प्रशासनातला अनुभव माझा असा राहिला आहे की कमी जरी संख्या असली तरी तुम्हाला एकदम नोबडी सीज यू इन ऑ, म्हणजे हे गृहीत धरलं. कारण प्रशासनामध्ये महिला खूप वर्षांपासून आहेत, त्यामुळं त्यांचं असणं हे काही लोकांना असं आश्चर्याचं वाटत नाही. कधी कधी कौतुकचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे जशा काही त्याच्यामध्ये निगेटिव्ह हे आहेत तशा पॉझिटिव्ह गोष्टी पण खूप आहेत. आणि एका लेव्हलनंतर प्रशासनामध्ये एका सिनियरिटी नंतर तर मला असं वाटतं की तुम्हाला इररिस्पेक्टिव्ह जेंडर तुम्हाला काम करावं लागतं. आणि ते जर तुम्ही करत असाल तर मग जेंडर हा मुद्दा येत नाही.
त्यामुळं खरं. रस्ता खडतर आहे, आव्हानात्मक आहे, असं सहज हे नाही आहे. पण तितकं ग्लास सिलिंग पण नाही असं मला वाटतं. समारोपाकडे येत असताना स्वयंसाठी आपण हा संपूर्ण इंटरव्ह्यू करतोय, ही मुलाखत करतोय. तर स्वयं म्हणजे स्वतःची ओळख असं आपण म्हणतो. एवढ्या सगळ्या प्रवासात तुम्ही तुमचा स्वयं कसा शोधता? या सगळ्या प्रवासात म्हणजे जो वैयक्तिक आयुष्याचा प्रवास आहे आणि माझा प्रशासनाचा प्रवास आहे, हा त्यातला प्रत्येक दिवस आहे स्वतःला ओळखणं आणि स्वतःला शोधणं हाच आहे. कारण तुम्ही शेवटी काम करता, एखादा निर्णय घेता, तरी तुम्ही शेवटी त्यात तुम्ही स्वतःला शोधत असता, की मी हे काय करते. त्यामुळं स्वतःचा शोध घेतच आत्तापर्यंत इथे आलेली आहे. मध्ये मला माझ्या प्राणायाम टीचरनी आम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही स्वतःवर का प्रेम करता ह्याची 50 कारणं लिहून काढायची. वा. आणि खूप कठीण होतं ते. हे 50 गोष्टी काय लिहायच्या? खूप काळ विचार केला. जवळ-जवळ 1 महिन्याभरानंतर मग मला ते 50 गोष्टी सापडल्या आणि त्याच्यामध्ये मग मला असं लक्षात आलं, की आपण आपला विचार स्वतःबद्दल करतच नाही, की आपण कसे आहोत. इतरांच्या नजरेतून स्वतःकडे बघतो. आणि मग माझ्या लक्षात आलं, की कितीतरी अशा गोष्टी आहेत, की काही माझ्या बेसिक व्हॅल्यूज आहेत. जसं मी म्हणलं, की प्रामाणिकपणा असेल, सिन्सिअरिटी असेल, कुठलीही गोष्ट अशी मला त्याच्यामध्ये उडी न टाकता काठागाठावरून चालून करता येत नाही. खरंय. आणि अशा कितीतरी गोष्टी मला त्याच्यामध्ये सापडल्या आणि माझ्या लक्षात आलं, की मला त्याची जाणीव नाही आहे. परंतु माझं प्रत्येक काम करत असताना या सगळ्या गोष्टींचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये कुठेतरी पडतं. एखादी गोष्ट निगुतीने करणं, चांगली करणं, ती मनापासून करणं, नंतर प्रत्येकाला त्याच्यामध्ये समावेश करून घेणं निर्णयामध्ये. ह्या सगळं माझ्या याचा आहे आणि सगळ्यात अर्थ असा शेवटी मला वाटतो, की ज्या उद्देशाने एखादी गोष्ट आपण करतो, तो उद्देश त्याच्यामध्ये पूर्ण फायनली ते ऑब्जेक्टिव्ह हे झालं पाहिजे. वरवर काहीतरी करायचं म्हणून एखादी गोष्ट करायची असं मला होत नाही. आणि ह्या सगळ्याचा शोध जसं मी माझ्या प्रत्येक कामातून मला हे होत गेला आणि माझ्यासाठी तो स्वयंचा अर्थ तोच आहे, की मनापासून स्वतःच्या जो स्थायी भाव आहे, त्या स्थायी भावाला प्रामाणिक राहून आणि खूप मनापासून ते काम करणं आणि मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असेल, कुठल्याही बाबतीतलं असेल आणि त्याची कुठलीही अनावश्यक फलाची अपेक्षा न करता, कारण ते तुम्हाला मिळतच असतं. आणि अलीकडे खूप म्हणजे गीता किंवा ह्यांचाही प्रभाव माझ्यावरती, म्हणजे मला संस्कृती येत नाही, मी ते वाचतही नाही, परंतु ते करताना असं लक्षात आलं, की तेच खरं आयुष्य. म्हणजे त्याच्यामध्ये कुठंही आपल्या फळाची अपेक्षा न करता प्रत्येक गोष्ट ही एका अर्थाने त्या निर्मात्याचं किंवा निर्मिकाचं आपण पूजा करतोय, अशा पद्धतीने ते करणं हे कळत नकळत आजपर्यंत करत आलं असेल, पण आज मला ती थोडीशी कुठेतरी कॉन्शियस मी त्याच्या बाबतीत झालेली आहे. आणि ते करणं ह्याच्यातूनच आयुष्याला एक समाधान म्हणा किंवा एक आयाम तो मिळतो आणि हाच मला असं वाटतं स्वयंचा अर्थ आहे असं मला वाटतं. ग्रेट. ताई, इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या तुम्ही गप्पा मारल्या, संवाद साधला, इतकं बरं वाटलं. एक नवा पैलू आम्हाला तर कळला, जगण्याचाही, वागण्याचाही. अधिकारी पद फक्त न भूषवता जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणानं हे सगळं तुम्ही ज्या निगुतीनं सांभाळताय, म्हणूनच कदाचित आमच्यासाठी तुम्ही फक्त अधिकारी राहत नाही, तर आपुलकीनं आम्हाला तुमच्याशी जोडलं जावं असं वाटतं. हा आदर अखंड दुणावत राहो अशीच मनापासून प्रार्थना. खूप धन्यवाद. खरं तर रसिक हो, मला यांचा संपूर्ण अश्विनीताईंचा प्रवास उलगडत असताना अखंड मनात एक शेर निनादत होता असंच म्हटलं पाहिजे. असं ऐकलं होतं की कौन कहता है कि आसमां को सुराख नहीं होता, कौन कहता है कि आसमां को सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. आपण जर ठरवलं तर अशक्यही शक्य होऊ शकतं. याची जाणीव करून देणाराच आजचा हा प्रवास. कसा वाटला आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि तुम्ही मात्र पाहत राहा मनडे वितनखा. नमस्कार.